सगळ्यांनी म्हणूया बरोबर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ज्याच्या पायाशी आपण बसलेलो आहोत भगवान गोपाल कृष्ण, त्याचा एक श्लोक आपण नेहमी म्हणतो, वसुदेव सुतं देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. त्याला आपण जगद्गुरू म्हणतो. लक्षात ठेवा, इथून पुढच्या काळात गीता हा विश्वग्रंथ होणार आहे. आपण म्हणतो भारत हा विश्वगुरू होईल. तुम्हाला मी मागे सांगितलं होतं, आता आणखीन काही मंडळी येणार असतील तर पुन्हा आठवण करून देतो की नॉस्ट्रॅडमस नावाचा एक, आपण ज्याला भविष्यवेत्ता म्हणूया, म्हणजे ज्याला भविष्य दिसायचं, मॅन हू सॉ टुमॉरो असं त्याचं वर्णन करायचे. आणि 1985 साली भाग 1, भाग 1 आणि भाग 2 असे 2 चित्रपट आले. त्या चित्रपटाचा विषय काय होता की 1990 ते 2000 हे जे शेवटचं दशक आहे, लास्ट डेकेड ऑफ द 20th सेंचुरी, 20व्या शतकाचं शेवटचं दशक, त्यात एक युद्ध सुरू होईल. ते अशा 2 देशांमध्ये किंवा अशा 2 लोकांमध्ये असेल की जे स्वतःचाच धर्म श्रेष्ठ असं म्हणतात. चूक नाही, पण स्वतःचाच पंथ, स्वतःचाच ग्रंथ, स्वतःचाच मंत्र, स्वतःचंच स्तोत्र, स्वतःचंच प्रार्थनास्थान आणि स्वतःचीच प्रार्थना पद्धती, अशा म्हणणाऱ्या 2 गटांमध्ये हे युद्ध सुरू होईल. आणि ते युद्ध 2050 पर्यंत चालेल. तुम्हाला वाटेल की आता संपेल. ते युद्ध कुणामुळे सुरू होईल? म्हणून तिथे हा द मॅन हू सॉ टुमॉरो, जो माणूस ज्याला उद्या काय होणार आहे हे दिसलं, त्याच्याबद्दल मी नंतर सांगेन. पण त्यांनी वर्णन केलं होतं की अशा वर्णनाचा एक माणूस असेल, तो या युद्धाला कारण होईल. आणि म्हणून त्यांनी तसं वर्णन असलेला नट केला त्या सिनेमासाठी. आणि तो नट हुबेहूब सद्दाम हुसेनसारखा दिसत होता. त्यांनी जे वर्णन केलं नॉस्ट्रॅडमसनी, अशा वर्णनाची व्यक्ती. आणि ते युद्ध चालू राहील. कोण 2 होती राष्ट्र, एक मुस्लिम राष्ट्र आणि दुसरी ख्रिश्चन राष्ट्र. एक तुम्हाला सांगतो, कित्येक वर्षापूर्वी एक पुस्तक प्रसिद्ध झालं, आल्डस हक्सले नावाचा इंग्लंडमधला विचारवंत. काय आहे त्या पुस्तकाचं नाव? आय ॲम अ वे. अवे नाही, आय ॲम अ वे. आणि आय ॲम द वे, माझाच मार्ग करा. म्हणून त्यांनी 4 धर्मांचा विचार केला होता त्या पुस्तकात. ख्रिश्चॅनिटी, इस्लाम, हिंदुइझम आणि 4था धर्म न मानणारा कम्युनिझम. पण आमचाच मार्ग श्रेष्ठ, आमचाच तो मार्क्स, त्याचा डास कॅपिटल हा ग्रंथ, आमचंच सगळं बरोबर, आम्ही सांगतो त्याचप्रमाणे जग चाललं पाहिजे. म्हणून त्यांनी कम्युनिझम हाही एक धर्म म्हणून, रिलिजन, धर्म नाही, धर्म एकच आहे, रिलिजन म्हणून घेतला, ज्याला आपण पंथ म्हणतो. त्याच्यात त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्या की आय ॲम द वे म्हणणारे हे बाकीचे 3 आहेत. ख्रिश्चॅनिटी आय ॲम द वे. नाही तर कन्व्हर्शन कशाला करायचे? हिंदू धर्माने कधी कन्व्हर्शन्स केलेली नाही आहेत. उदाहरण सांगा, आपण कधी आक्रमण केलेलं नाही आहे. एकमेकाच्या राज्यात होतं, तो आक्रमण म्हणजे ती स्वारी करायची, ते जिंकायचं वगैरे, हा निराळा. आक्रमक म्हणजे आमच्या देशाची सरहद्द सोडून दुसऱ्या देशावर आक्रमण, असं आपण पूर्वी नाही केलेलं. आता जे निरनिराळ्या उत्खननात, निरनिराळ्या देशात ज्या निरनिराळ्या मूर्ती सापडत आहेत, म्हणजे आपला जो सनातन धर्म आहे तो जगभर पसरलेला होता का, अशी परिस्थिती आहे. आणि ते लोक ज्ञानाशी कमिटमेंट असलेले लोक आहेत. त्यांच्या ज्ञानाला भगवा, हिरवा, निळा असा रंग नाही आहे. त्यांचं ज्ञान म्हणजे फक्त पांढरं सत्य आहे ते, आणि त्याप्रमाणे ते अभ्यास करत आहेत. आज भारतात जेवढा भारतीय संस्कृतीचा अभ्यास होत नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक परदेशात होत आहे. जास्त डिटेल्स तुम्हाला सांगत नाही. तर ज्यावेळेला हा चित्रपट आला 1990ला,
त्यावेळेला तो 1985ला आला, म्हणजे 1985ला चित्रपट आला. दुसरा भाग 1986ला आला. लोक वाट बघत होते असं काही जगात घडणार आहे 1990 साली 1990ला. आणि खरंच इराक, आपण म्हणतो कुवेत आणि बाकीची युद्ध सुरू झाली. इराक, कुवेत, मग नंतर काही ह्यांनी भाग घेतला, काही त्यांनी भाग घेतला. अमेरिका होती, ब्रिटन होतं, फ्रान्स होतं, कॅनडा, अशी 6 राष्ट्र आणि हे एक कुवेत. खूप युद्ध जास्त मोठं झालं नाही असं म्हणा, संपलेलं नाही अजून. ते आपल्याला संपल्यासारखं वाटलं. दुसरीकडे फ्रंट सुरू झाली. एक गंमत बघा, पहिली 2 महायुद्ध युरोपात झालेली आहेत. म्हणून युरोपातल्या आणि अमेरिकेचं एक अंडरस्टँडिंग आहे, अनरिटन अंडरस्टँडिंग, लिहिलेलं नाही आहे की इथून पुढे जर युद्ध सुरू झालं तर ते आशियात किंवा आफ्रिकेत सुरू झालं पाहिजे. म्हणून आशियातल्या त्यांनी सगळ्या वॉरफ्रंट्स आहेत ना त्या धगधगत ठेवलेल्या आहेत. हा खूप मोठा विषय आहे, याचा भक्तीशी डायरेक्टली संबंध नाही आहे म्हणून मी आवर्त घेतो, पण लक्षात ठेवा. मग ते भारत, चीन असेल, आता पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, धडधड ठेवलं. तिकडे कुवेत आहे, म्हणजे इराक आहे, पॅलेस्टाईन आहे, आता तर सिरिया वगैरे सगळेच धगधगत ठेवायच्या. जर तिसरं महायुद्ध सुरू झालं तर ते आशियात किंवा आफ्रिकेत होईल, युरोपमध्ये किंवा अमेरिकेत होणार नाही. कारण जिथे युद्ध होतं तिथे कोणीही युद्ध जिंकलं तरी नाश हा स्थानिक लोकांचा असतोच असतो. कृष्णाने ज्या वेळेला जरासंधाच्या 17 स्वाऱ्या परतावून लावल्या, कृष्ण मथुरेत आला. 12व्या वर्षी त्यांनी गोकुळ सोडलं, वृंदावन सोडलं आणि तो मथुरेत आला. कारण त्याचं खरं अवतार कार्य तिथेच सुरू होणार होतं, कंसवध. कंसाचा वध करण्यासाठीच तो आला. कंसाला 2 पत्नी होत्या, एकीचं नाव अस्ती आणि दुसरीचं नाव प्राप्ती. माझ्याकडे आहे ते आहेच आणि नाही ते मी मिळवणार, ही कंस वृत्ती आहे. कंसचा एक अर्थ आहे ब्रॅकेट. पूर्वी ज्यांनी बीजगणित म्हणजे अल्जिब्रा मराठीतून शिकलेलं आहे त्याच्यात कंस AB आणि BC वगैरे ज्याच्यात इंटू ब्रॅकेट्स. ब्रॅकेट म्हणजे कंस. जितके तुम्ही ब्रॅकेट्स घालाल तितके तुम्ही संकुचित होणार. मी माणूस आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. ती माणसासाठी, मानवासाठी, मानव जातीसाठी, माणुसकीसाठी केलेली प्रार्थना आहे. कारण तेवढेच उंचीवर ज्ञानेश्वर वगैरे किंवा आपले संत होते, त्यांना कुठलाही ब्रॅकेट घालावा लागला नाही. आपल्याला मी माणूस आहे, बरोबर, मी भारतीय आहे, पहिला ब्रॅकेट. मी या राज्यात आहे, दुसरा ब्रॅकेट. मी या जातीचा आहे, तिसरा ब्रॅकेट. मी ही भाषा बोलतो, चौथा ब्रॅकेट. मी इतका शिकलोय, 5वा, 6वा, 7वा, 8वा ब्रॅकेटेड. आपल्यासारखा कंस दुसरा नाही आहे. पण तो कंस होता, त्यांनी स्वतःच मी खरं केलं होतं, वडिलांना तुरुंगात टाकलं होतं. उग्रसेन नावाचे वडील, पित्याला तुरुंगात टाकलं, वाटेल तसा कारभार करत होता. आकाशवाणी झाली होती. देवकी ही त्याची बहीण, काही ठिकाणी उल्लेख आहे चुलत बहीण कंसाची, आणि वसुदेव हा तिचा पती. त्याला तर एवढी आपल्या बहिणीवर प्रेम होतं की ज्यावेळेला त्यांची लग्नाची वरात निघाली, प्रोसेशन आपण म्हणतो ती, तर त्या वरात रथातून निघाली होती. याला बहिणीचं प्रेम एवढं दाटून आलं की त्यांनी रथाचे घोडे सोडले आणि स्वतः रथ ओढायला लागला आणि मथुरेच्या रस्त्यावरून ती निराळी, ती आपण म्हणतो ना, वरात निघाली देवकी आणि वसुदेवाची. इतक्यात आकाशवाणी झाली. आकाशवाणी वगैरे काय आहे वगैरे, हा याच्यावर हल्ली खूप संशोधन चाललेलं आहे. आपण आपल्या पद्धतीने चिंतन करावं. पण हे असं घडलंच नाही म्हणलं की माझा काहीच फायदा नाही आहे. पुराणात काही अर्थच नाही, मी वाचणारच नाही कधी. हे घडलं असेल नसेल मला प्रश्न आहे. माझ्यापुढे पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा मी अभ्यास करणार आहे, माझ्या पद्धतीने चिंतन करणार आहे, आनंदात राहणार आहे, मुक्तीचा अनुभव घेणार आहे. याला भक्ती म्हणायचं. जोपर्यंत मी मुक्त होत नाही, मुक्तीचा अनुभव कायम आनंदात राहत नाही, तोपर्यंत भक्ती अपूर्ण आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर काय होत होतं तुम्हाला सांगत होतो की कंस हा म्हणजे ब्रॅकेट्स आहे. मुद्दा काय आपला, जिथे युद्ध होतं ना तिथे नाश नक्की आहे. 17 वेळा त्या कंसाच्या जरासंधाने त्यावेळेला भारतातला सगळ्यात आपण म्हणतो सामर्थ्यवान, संपन्न असा राजा म्हणजे मगध नरेश जरासंध. का होता तो तेवढा सामर्थ्यवान? कारण होतं. त्यांनी सांगितलं होतं अश्वमेध अनेक लोक करतात, काही लोक निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ करतात,
दशरथाने नव्हतं का पुत्र कामेष्टी केला होता, मुलगा व्हावा म्हणून. 4 मुलं मिळाली त्याला. दशरथा हे घे पायसदान. झालं, आपल्याला माहीत आहे ते. यज्ञ निरनिराळ्या प्रकारचे असतात. मी नरमेध करेन आणि साध्या कोणत्याही माणसानं मारणार नाही. 100 राजे पकडणार, त्यांचा पराभव करणार, त्यांना पहिल्यांदा बंदिवासात ठेवणार आणि 100 झाल्यावर त्यांना मारणार, त्याच्या रक्ताचा अभिषेक. आणि असा यज्ञ मी करणार आहे नरमेध. 84 राजे त्याच्या तुरुंगात होते. त्या 84 राजांची राज्य, सैन्य, संपत्ती ही सगळी जरासंधाची झाली होती. कल्पना करा, जरासंधाला मारल्याशिवाय पुढचा यज्ञ ज्याला राजसूय करू नकोस असं कृष्णाने सांगितलं. कारण जरासंधाला मारलं की जरासंधाचं सगळं सैन्य, सगळं राज्य आपलं झालं. पुढे कधीतरी युद्ध होणार आहे. कौरवांची चाल त्याच्या कृष्णाच्या लक्षात आली होती. म्हणून त्यांनी जरासंधाला, माझ्याकडून जरासंधाचं मरण नाही आहे हे कृष्णाला माहीत होतं. मी मारलं कोणाला? शिशुपालाला. पण जरासंधाला भीम मारणार आहे. ती सगळा महाभारत तुम्हाला सांगत बसत नाही. पण ज्यावेळेला तो मथुरेत आला त्यावेळेला त्यांनी कंसाला मारलं. कंसाच्या या 2 पत्नी म्हणजे जरासंधाच्या मुली त्या विधवा झाल्या. केस सोडले, काकणं फोडली, कुंकू फिसकटलं आणि छाती बडवत गेल्या त्या कृष्णाचा सूडगे. आमच्या पतीला त्यांनी मारलं. त्यावेळेला तो म्हणाला काही हरकत नाही, मला अवघड काय. पहिली स्वारी कृष्ण आणि बलराम यांनी परतावून लावली. दुसरी स्वारी 17 स्वाऱ्या केल्या. कल्पना करा, 17 वर्ष दरवर्षी स्वारी. कृष्णाने विचार केला की बलरामा, आपण जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत आपला मथुरेतल्या लोकांना त्रासच होणार आहे. कारण जरासंध स्वाऱ्या थांबवणार नाही आहे. 18व्या स्वारीच्या वेळेला तो कालयवन नावाचा राक्षस येतो. आणि तुम्हाला माहीत आहे पुढच्या सगळ्या महाभारत खूप ऐकायला चांगलं आहे. आपण तो विषयसुद्धा घेऊ शकतो. किती त्याच्यात शिकण्यासारखं आहे. ज्याला आपण व्हॅल्यू एज्युकेशन म्हणतो, संस्कारांचं शिक्षण म्हणतो, हे महाभारत आणि रामायणातल्या प्रत्येक गोष्टीत आहे. किंबहुना पुराणातल्या प्रत्येक गोष्टीत. त्यातलं तुम्ही डिटेल्स काढा ना बाहेर. डिटेल्स चेंज. काळ बदलला की डिटेल्स बदलतात. परंतु संस्कार दे रिमेन द सेम. व्हॅल्यूज, प्रिन्सिपल्स दे रिमेन द सेम. वडिलांचा आदर, वडिलांबद्दल आदर राखला पाहिजे. रिस्पेक्ट द एल्डर्स. हे रामायण काळीही सत्य होतं, कृष्णाच्या काळीही होतं आणि आजही आहे. पण एल्डर्स कोण हे ठरवायला पाहिजे. केवळ वयाने असतील तर मुलं तरुण मानणार नाही. मानतील ज्या वेळेला वर्गात शिक्षक आल्यानंतर उभं राहतात. प्रेमाने नाही, आदराने नाही. पण जर तुमच्यात काही तुम्ही गुणांचा विकास केला, काही मूल्य तुम्ही विकसित केलीत तर तुम्हाला आजही मान मिळेल. डिटेल्स त्यावेळेला साष्टांग नमस्कार घालत असतील, मधल्या काळात पदस्पर्श करून आज असं करत असतील. तुम्हाला सांगतो भावना आहे ती. इट इज नॉट ॲक्शन ऑफ बॉडी, इट इज ॲटिट्यूड ऑफ माइंड. शरीराची कृती जर नमस्कार असेल तर शाळेतला त्यातल्या त्यात मी म्हणतो, मी जनरलाइज करत नाही, उद्धट मॅनर्स नसलेला रगेच राग येणारा शिक्षक म्हणजे पीटीचा शिक्षक असतो. बाय नेचर ही हॅज टू बी लाईक दॅट. नो, तो तसाच असतो. पण तो काय सुंदर नमस्कार करतो, तो साष्टांग नमस्कार करतो, तो सूर्यनमस्कार करतो आणि शिकवतो. म्हणून त्यांनी घातलेला नमस्कार त्याच्यात काही प्रेम आहे, त्याच्यात भावना आहे, त्याच्यात कृतज्ञता आहे, त्याच्यात आदर आहे नाही आहे, मनात आहे सगळं. आणि भक्तीसुद्धा मनातच असते. तर आपण आपल्या मूळच्या कथानकाकडे येऊया. हां, तर कृष्णाने एकच निर्णय घेतला की आता ही आलेली आहे, हा कालयवन आहे, त्या कालयवनाला मारायचं आहे. कारण कालयवनाचा मृत्यू कुणाकडून आहे ते मला माहीत आहे. मी जरा नाटक करतो हे सांगण्यासारखं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. हा कृष्णाला विश्वगुरू मानलेला आहे आपण. आणि आपण गोलोकात आहोत सध्या. हा गोलोक आहे, कृष्णाचा लोक आहे, काही गोशाळा नाही आहे फक्त. लक्षात घ्या, हा गोलोक आहे. आणि लोक म्हणजे प्रकाश, गायींचा प्रकाश आहे. आणि गायींचा प्रकाश म्हणजे त्यागाचा प्रकाश. गाय ही लोकमाता आहे, माझी माता ही माझी आई आहे. पण गाईचं दूध सगळ्या लोकांना मिळतं. ही लोकमाता आहे, ते विश्वमाता आहे. आणि त्यामुळे काय, त्यांच्या जो इथे वावर आहे आपल्याला जाणवणार नाही. पण नवीन ज्या वेळेला पहिल्यांदा येतो सगळ्या गायींचं दर्शन घेतो. तिथपर्यंत आता गोठे वगैरे सगळे झालेले आहेत. दरवेळेला आम्ही येतो त्यावेळेला दर्शन घेतो. काहीतरी नवीन विकास म्हणजे डेव्हलपमेंट झालेली असते. पण ही डेव्हलपमेंट म्हणजे अशा गायींची आहे की ज्या गायींना कोणी वाली नाही आहे. रस्त्यावर असतात, जखमी असतात, बेवारशी असतात,
म्हणजे ह्यांची संख्या वाढणं हे समाजाच्या आरोग्याचं लक्षण नाही, लक्षात ठेवा. वृद्धाश्रम वाढणं ही चांगली गोष्ट नाही आहे. अनाथाश्रम वाढणं चांगली गोष्ट नाही आहे. हॉस्पिटल्स चांगलं चालणं, फार्मसीज उत्तम चालणं चांगली गोष्ट नाही आहे. वकिलांचं चांगलं प्रॅक्टिस चालणं, कोर्टातले खटले तुंबून राहणं हे काही चांगलं लक्षण नाही आहे. आणि शिक्षक असूनसुद्धा ट्युशन्स भरपूर फैलावणं हे सुद्धा चांगलं लक्षण नाही. हे कलियुग आहे, हे लक्षात घेऊया आपण. त्यामुळे काय आहे की त्यांनी सांगितलं ह्याला मारूया. त्यांनी मारलं त्या कालयवनाला. फार चांगला प्रसंग आहे म्हणून तुम्हाला सांगतो. युद्धावर जाताना काय घेऊन जायचं? कृष्णाची स्वतंत्र गणित आहे. कृष्णाचं संपूर्ण चरित्र आहे ना, एकही कृती त्यांनी उद्देशाशिवाय केलेली नाही आहे. आणि स्प्लिट सेकंड डिसिजन ज्याला म्हणतात, म्हणजे सेकंदाचा सुद्धा काही भाग निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी तेच स्टॉप, थिंक अँड प्रोसीड. एक क्षण म्हणजे एक सेकंद असेल, 1/3 ऑफ द सेकंड तुम्ही थांबा, 1/3 विचार करा अँड 1/3 ॲक्शन घ्या. हे त्यांनी सांगितलेलं आहे. अविचाराने कुठलीही कृती कृष्णाने केलेली नाही. त्यांनी केलेली आत्ता अविचाराने वाटली तरी नंतर त्याच्यात केवढा विचार दडलेला होता हे आपल्याला कळतं. कालयवनाला त्यांनी सांगितलं, सैन्यांचे युद्ध आपण 17 वेळा केली करे. आमचे सैनिक मेले, तुमचे मेले. तुम्ही माघार घेतलीत आणि परत गेलात मगधला, आपल्या जरासंध राजाला काय रिपोर्ट दिला की याही वेळेला आमचा पराभव झाला. पण पूर्ण पराभव झाला नाही, कारण तो भयंकर बलाढ्य होता. आता म्हणला शेवटचा कालयवन पाठवतो. कालयवन हा राक्षस हत्तीवर बसून आला की हो, आणि कृष्ण त्याच्यासमोर अगदी एवढा दिसत होता. बलराम म्हणाला, अरे तो सुदर्शन चक्र, गदा, शारंग, धनुष्यसुद्धा होतं. शारंग पाणी म्हणतो आपण कृष्णाला. शंखचक्र, गदा, पद्म. हातात पद्म आहे कारण ते भक्तीसाठी आहे, तो विचार आपण शेवटी करणार आहोत. पण लक्षात घ्या, हातात त्याचं धनुष्यसुद्धा आहे. तर त्यामुळे काय, कुठलंही तू शस्त्र घेत नाही आहेस, अस्त्र घेत नाही आहेस आणि युद्धाला निघालेला आहेस. तो म्हणतो हे घेतलंय की उपर्ण घेऊन निघाला. उपर्ण घेऊन युद्धाला जातात. पण कृष्णाच्या समोर सगळी, ज्याला वॉर टॅक्टिक्स, वॉर स्ट्रॅटेजी, वॉर प्लॅनिंग म्हणतात, कृष्णाचं तयार होतं. त्याला दिसतही होतं पुढचं. त्यांनी त्या कालयवनाला सांगितलं. इतका घाबरल्याचा अनुभव केला, अभिनय केला. लहानपणापासून कृष्ण नटवर लाल आहे हे माहीत आहे तुम्हाला. त्यामुळे काय झालं, मी प्रचंड घाबरलेलो आहे. आपण काय करूया, तू आणि मी आपण कुस्ती खेळूया, बाहुयुद्ध, द्वंद्व. पण आपल्या दोघांच्यात जो जिंकेल त्याचा जय, हरेल त्याचा पराभव. सैन्याने कशाला लढायला पाहिजे. त्यावेळेला तो हत्तीवरून बसून म्हणतो, माझ्यासमोर तू एखाद्या माशीसारखा आहे, चिलट आपण म्हणतो ना तसा लहान आहेस, मूस. माझ्याशी लढणार तू? हो म्हणाला. मी घाबरलोय पण मी तुझ्याशी लढणार. तो हत्तीवरून खाली उतरला. तो राक्षसासारखा प्रचंड होता. कृष्णाने घाबरल्याचं नाटक केलं आणि पळायला सुरुवात केली. कृष्णाच्या एका नावांचं पैकी एक नाव आहे रणछोडदास. युद्धातून पलायन केलेलं त्यांनी, शत्रूला पाठ दाखवलेली आहे. पण एक लक्षात ठेवा, आत्ता मी शत्रूला पाठ दाखवतोय, पण एक अर्ध्या तासानंतर या शत्रूला मी मारणार आहे. त्याला काय तुम्ही पाठ दाखवणं म्हणाल? त्याला तुम्ही युद्धातून पळ काढणं हा युद्धाच्या टॅक्टिक्सचा, म्हणजे युद्धतंत्राचा, युद्धनीतीचा एक भाग आहे. गनिमी कावा वगैरे शिवाजी महाराज इकडून आल्यासारखं करायचे, तिकडून जाऊन हल्ला करायचे, तसला प्रकार आहे. गरीला गनिमी कावा होता तो कृष्णाचा. आणि त्यांनी समजा निळं उपरणं घेतलेलं आहे, ते तो हलवत होता. आणि कालयवन उतरल्यानंतर तो घाबरून पळायला लागला. जवळच एक गुहा होती. कृष्णाला माहीत होतं की कालयवन कुणाकडून मारला जाणार आहे. कालयवनचा मृत्यू कसा आहे, माझ्याकडून नाही आहे. पण कालयवन मेला म्हणल्यानंतर जरासंध युद्ध थांबवणार आहे. आणि आपण मधल्या काळात काहीतरी एक करायचं आहे. मुद्दा फक्त सांगतो आणि परत आपल्या त्या गोष्टीकडे येऊया. हा जगद्गुरू कसा आहे हे मग तुम्हाला सांगायचं आहे. तर ज्या वेळेला तो येतो त्या गुहेत, एक ऋषी झोपलेला आहे. त्या ऋषींचं नाव आहे खरं मुचकुंद. हे मुचकुंद ऋषी जे आहेत त्यांनी कुणाला देवानं मदत केलेली आहे सत्ययुगात. सत्ययुग हे पहिलं युग. त्यानंतर धर्माला 4 पाय आहेत. एक पाय धर्माचा गेला. त्रेतायुग 3च पाय उरले. आणखीन एक पाय गेला. धर्म 2 पायावर उभा राहिला. द्वापर युग आणि आणखीन एक पाय गेला. आता एका पायावर कसा बसा धर्म उभा आहे, त्याला कलियुग म्हणायचं. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय झालं, त्या मुचकुंद राजाने जिंकून दिलं युद्ध देवाना. त्यावेळेला ते म्हणाले की तुला काय पाहिजे ते माग. तो म्हणाला, मी रात्रंदिवस लढलेलो आहे, मी थकलेलो आहे,
मला झोप पाहिजे, दुसरं काही नाही. मला अशी एक जागा द्या आणि मला पाहिजे तेवढं झोपू दे. मी झोपेतून उठलो तर ठीक आहे, पण मला कोणी जर उठवलं तर माझी दृष्टी त्याच्यावर पडल्यानंतर त्याची राख झाली पाहिजे, तो भस्मसात झाला पाहिजे. ठीक आहे, कृष्ण येतो, अनेकदा ते उपर्ण हलवतो, त्याच्या लक्षात येतं कालयवनाचे की हा उपर्ण ह्याच्यावर आहे. तो गुहेत पळत आधी येतो, अगदी अलगद ते उपर्ण त्याच्या अंगावर पसरतो मुचकुंद ऋषींच्या, आणि स्वतः दगडामागे लपतो. कारण का, माझ्यावर जर दृष्टी पडली तर मी सुद्धा जळून जाईन. तर ते झाल्यानंतर हा कालयवन येतो हा 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 करत वगैरे, आणि नंतर तो म्हणतो तू जरी झोपण्याचं नाटक केलंस तरी तुला उठवून मी मारणार आहे, म्हणून खर्रकन ते उपर्ण ओढतो आणि मुचकुंद ऋषी जागे होतात. जागे झाल्यानंतर ते डोळे उघडतात आणि दृष्टी या कालयवनावर पडल्यानंतर काही युग ते झोपलेले आहेत, आणि त्यामुळे त्यांच्या ह्याच्यात एवढी शक्ती आलेली आहे त्या नेत्रात. संयम म्हणजे शक्ती, हे लक्षात ठेवा. नदी वाहते, नदीला धरण घालणं म्हणजे संयम आहे. मग केवढी त्या पाण्याची शक्ती, इरिगेशनला वापरा, हायड्रो इलेक्ट्रिसिटीला वापरा, कशासाठीही वापरा पाणी. मी जर मौन घेतलं ना तर माझ्या वाणीची शक्ती वाढते. मी जर डोळे बंद केले तर माझी दृष्टीची शक्ती वाढते. मी जर कान बंद करून, हल्ली शक्यच नाही कारण कायम मोबाईल आहे कानाला, जर बंद करून अर्धा तास राहिलो तर माझ्या श्रुतीची शक्ती वाढते. मला सा रे ग याच्यातला सूक्ष्म फरक कळतो जो आपल्याला कळत नाही, पण कुणालाच कळत नाही कारण सगळेच मोबाईलवाले आहोत. म्हणून सगळेच तितकेच डल झालेले आहेत. त्याला ब्रेन रॉट म्हणतात. वाचा तुम्ही गुगलवर. मेंदू कुजायला लागलेला आहे माणसाचा, पण सगळ्यांचा सारखाच सडतोय. कदाचित माझा कमी सडलाय, तुमचा जास्त सडलाय, पण ब्रेन रॉट नावाचा एक रोग सगळ्या मानवजातीला झालेला आहे. कारण एकच फक्त सांगतो, इथे काही तरुणात त्यांनी सतत विचार करावा की 2 कानांच्या मध्ये 2 डोळ्यांच्या मागे मेंदू आहे, साधारणतः 2 ते 2.5 किलो वजनाचा. हा सगळं माझं नियंत्रण करतो. मी गेल्यानंतर सुद्धा माझं जे काही राहणारे काव्य असेल, साहित्य असेल, नाट्य असेल, क्रीडा असेल, काही ह्याच्यामुळे आहे. पण आज तो इतक्या जवळ असतो मेंदूच्या. ऑडिओ व्हिज्युअल, व्हिज्युअल म्हणजे डोळे, ऑडिओ म्हणजे कान, आणि ह्याला आपण मोबाईल म्हणतो. फार भयंकर आहे. आता ऑस्ट्रेलियात 16 वर्षाखालील मुलांनी मोबाईल वापरायचा नाही, ही बंदी भारतात कधी शक्य होईल असं वाटत नाही, पण त्यांनी निदान कायदा तरी केलेला आहे. लक्षात ठेवा, कायदा आपल्याला वाटतं नो स्मोकिंग. आता जवळजवळ पब्लिक प्लेसेसमध्ये कोणी स्मोक करत नाही. मग त्यावेळेला कायदा केल्यावर लोक म्हणले होते काय, आता बसमध्ये स्मोक करत नाहीत, आणि केलात तर आय हॅव अ राईट टू टेल हिम स्टॉप. पब्लिक प्लेसेसमध्ये करत नाहीत. उपयोग होतच नाही असं समजू नका, उपयोग होतो, पण किती मनापासून मी कायदा करणार आहे हा फार महत्त्वाचा आहे. कृष्ण वगैरेंनी जे कायदे केले ते त्यांच्या आतून आलेले कायदे होते. इट वॉज नॉट लेटर ऑफ द लॉ, इट वॉज स्पिरिट ऑफ द लॉ. कायद्याचे शब्द नव्हते फक्त ज्याचं इंटरप्रिटेशन कोर्टात केलं जातं, कायद्याचा आत्मा होता तो. कितीतरी विषय आहे, पण एवढं लक्षात ठेवा. आणि मग तो कालयवन मेला. त्या मुचकुंद ऋषींच्या डोळ्यातली आग काही वेळ शांत होऊ दिली, आणि नंतर कृष्ण त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो ऋषीवर नमस्कार. कृष्ण त्यांना नमस्कार करतो. त्यावेळेला काय प्रश्न विचारतात मुचकुंद ऋषी, रामाचा जन्म झाला का? ते सत्ययुगात झोपलेले आहेत. रामाचा जन्म झाला का? तो अत्यंत नम्रपणे कृष्ण म्हणतो रामाचा जन्म झाला, त्रेतायुग संपलं, द्वापर युग चालू झालेला आहे. द्वापर युगाचा नायक जो कृष्ण तो मी आहे. आणि मग त्यांना चतुर्भुज आपलं विष्णू रूपात दर्शन दिलं. शंखचक्र गदा पद्म आणि किरीट घातलेला आहे, निळा सावळा पूर्णाकृती असा विष्णू दर्शन दिलं. ते म्हणाले मी धन्य झालो. त्यांनाही मुक्त केलं. ही कृष्णाची कृती लक्षात ठेवा. धिस इज कॉल्ड सोल्युशन. एक सोल्युशन करायचं आणि त्यातून 2 प्रॉब्लेम्स निर्माण करायचे, हे वेस्टर्न सायन्स आहे. मला तुम्ही कुठलंही एक, आता नको कधीतरी आपण हा विषय तरुणांसमोर मांडूया की विज्ञानाचा असा एक शोध सांगा की ज्याच्यामुळे कल्याण आणि कल्याणच झालेलं आहे. शक्य नाही. ज्यावेळेला ते सुरू होतं त्यावेळेला वाटतं हा इट्स अ ब्लेसिंग. ब्लेसिंग फक्त तुम्हाला अध्यात्मातच आढळेल. कृष्णाने केलं काय, जरासंधाला गप्प केलं, कालयवनाला मारलं आणि मुचकुंद ऋषींना या एकाच कृतीतून मुक्त केलं. ही कृती आहे. मुचकुंद ऋषींना मुक्ती दिली, कालयवनाला मारलं आणि जरासंधाची सगळी आक्रमणं थांबवली. पण तरीसुद्धा ह्याची दूरदृष्टी आहे. आपण काय करूया, आपण राजधानी बदलूया. म्हणून मथुरेतून ते आले कुठे, द्वारकेला, आणि द्वारकेला त्यांनी राजधानी स्थापन केली.
आता युद्ध कोणाला करायचं असेल तर इथे करू दे की, झालं तर आपल्या राजधानीचं नुकसान होईल. माथुरांचं नुकसान कशाला, माथुर म्हणजे मथुरेत राहणारे लोक, त्यांचं कशाला आपण नुकसान करायचं. अशा वेळेला एक प्रसंग घडलेला आहे ज्याचा गोव्याशी संबंध आहे म्हणून सहज सांगतो. कृष्णाने बलराम देवकीला न सांगता निघाले, नाही तर देवकीने जाऊ दिलं नसतं. आणि देवकीला कृष्ण कायम डोळ्यासमोर पाहिजे होता. का पाहिजे होता? कारण पहिली 12 वर्ष कृष्ण तिच्यापासून दूर होता. कृष्णाने कधीही आपल्या जन्मदात्या आईचं दूध पिलेलं नाही आहे. त्याला दूध पाजलं यशोदेनं. आणि म्हणून गोवा एकमेव असं स्थान आहे की ज्याच्यात आपण म्हणतो देवकी कृष्णाचं मंदिर आहे, राधाकृष्णाचं मंदिर आहे, नुसत्या गोपाळ कृष्णाचं मंदिर आहे, रुक्मिणी कृष्णाचं मंदिर आहे, अनेक असतात, पण देवकी कृष्णाचं मंदिर दुसरे कुठे नाही. हा तो प्रसंग लक्षात घ्या. आता ज्या वेळेला देवकीच्या लक्षात आलं की हे दोघंजण कुणालाही न सांगता गेले, त्यावेळेला ती म्हणाली कुठे गेले शोध घेत आली. आणि हे चालत निघाले होते, रथातून वगैरे नको म्हणाले, लोकांच्या लक्षात येईल. गोमंतक हा पर्वतासारखा भाग, आणि त्या पर्वतावरून ते खाली उतरत असताना ही वर पोचलेली आहे आणि तिला हे दोघंजण दिसतात. ती म्हणते की कृष्णा, का रे मला न सांगता निघालास? त्यावेळेला तो सांगतो की आई थोडे दिवस थांब ना, मी तुम्हाला सगळ्यांनाच घेऊन येणार आहे, मी नवीन राजधानी वसवायला निघालेलो आहे. आत्तापर्यंत तिने आपला पान्हा जो राखून ठेवला होता, तो पान्हा तिचा अनावर झाला तिला, आणि तो असा वाहत आला. त्याला दूधसागर म्हणतो. दूधसागरचा धबधबा आहे ना, तिथे घडलेला हा प्रसंग आहे. सह्याद्री खंडात वाचा. तो देवकीचा पान्हा आहे. ती म्हणाली मी कधीच याला पाजलो नाही, पण माझ्या समोर होता. आता हा जर दूर जाणार असेल तर मला अनावर होतोय. आणि त्यापासून दूधसागरचा धबधबा, दूधसागरकडे आता अनेक लोक जातात वगैरे, पण दूधसागराची, त्याला दूध का म्हणलेलं आहे, ही एक कथा आहे. आपल्या गोव्याशी संबंध आहे म्हणून मी तुम्हाला सांगितला. तर मुद्दा काय आहे की जिथे युद्ध होतं तिथे सगळा नाश होतो. 60-60 वर्ष तिथे अन्न पिकत नाही. जपानमध्ये ज्या वेळेला बॉम्ब टाकले, आता कल्पना का पॅलेस्टाईनवर 2 वर्ष बॉम्बिंग चाललेलं आहे, तुम्हाला वाटतं तिथे गवत उगवेल? ज्या वेळेला 45 साली बॉम्ब टाकला आणि युद्ध संपलं, जपानची 2 अत्यंत संपन्न अशी शहरं हिरोशिमा आणि नागासाकी, आणि जवळजवळ 25 वर्ष काही नाही झालं. कुठेतरी बातमी आली की एक गवताचं पातं नागासाकी आणि हिरोशिमा यापैकी कुठेतरी दिसतंय. पाणी दूषित, हवा दूषित, जमीन दूषित, असे तो बॉम्ब त्यानंतर कुठेही टाकलेला नाही आहे. आणि आज जर ॲटम बॉम्ब, न्यूक्लिअर वेपन टाकलं तर त्याच्या 100 काय 1000 पटीनं प्रभावी, शक्तिमान अशी अस्त्र सगळीकडे आहेत सध्या. त्यामुळे सध्याचा विचारच करू नका युद्धाचा. अनेक राष्ट्रांकडे आहेत म्हणून कोणी कोणावर टाकत नाही आहे, एवढंच लक्षात घ्या. परंतु पहिल्या वहिल्या तृणपात्याचा आज असे सत्कार म्हणून ती कविता आहे की कित्येक वर्ष झाली की ह्या 2 अत्यंत संपन्न ह्याच्यात तिथे बागा होत्या, सुंदर वृक्ष होते, सुंदर फळझाडं फुलझाडं होती, पण सगळं बॉम्ब टाकल्यानंतर वाळवंट झालं सगळं. अशा वेळेला एक गवताचं पातं आलेलं आहे, त्याचा आपण सत्कार करूया. सुंदर कविता आहे ते. तसंच तिकडे युद्ध होतं, तिकडे नाश हा ठरलेलाच आहे. मग कृष्ण इकडे आला. कृष्णाला आपण द्वारकेतच सोडूया आणि आपल्या पहिल्या कथानकाकडे येऊया. ज्या वेळेला 2000 साल सुरू झालं त्यावेळेला ह्या नोस्ट्राडमसने काय सांगितलेलं आहे, व्हर्सेस म्हणून त्यांचा आणि सेंचुरीज 2 प्रकारचे त्याचे हे आहेत, काव्यसंग्रह आहेत. तो कवितेत आपलं सगळं सांगतो. आता नोस्ट्राडमस आहे कोण? हा फ्रेंच माणूस आहे. हा केव्हा जन्माला? 16th सेंचुरी, 16व्या शतकात, ज्यावेळेला सायकलसुद्धा नव्हती जगात. आणि त्यावेळेला म्हणतो ज्यावेळेला 21वे शतक सुरू होईल त्यावेळेला हवेतून आग लागेल आणि 2 अत्यंत उन्मत्त असे जुळे भाऊ जाळून टाकलेला, ही त्याची सांगण्याची भाषा आहे. ज्यावेळेला सायकल नाही आहे, मोटर नाही आहे, कुठलंच काही नाही, विमान नाही, तो म्हणतो की हवेतून हल्ला केला जाईल आणि 2 उन्मत्त शब्द आहे त्याचा, जुळे बंधू, ज्याला ट्विन टॉवर्स ऑफ अमेरिका सुरू झालं. आणि 11 सप्टेंबर 2001ला विमानाने आकाशातून, आणि त्याने आणखीन एक सांगितलं 36 डिग्रीजवर आकाश जळायला लागेल. न्यूयॉर्कची डिग्री 36 आहे. मुद्दामून बघा, त्या 36 डिग्रीवर आकाश जळायला लागेल. हे तो 15व्या शतकात सांगतो, 16व्या शतकात, की ज्यावेळेला काहीही नव्हतं. त्यांनी सांगितलेली आत्तापर्यंत जी जगातली जी आहेत ना
पहिल्यांदा त्यांनी फ्रेंच रिव्होल्यूशन, फ्रान्समधली रिव्होल्यूशन सांगितली, नंतर अमेरिकेत क्रांती होईल सांगितलं, अमेरिका नावाचं नवीन राष्ट्र जन्माला येईल. अमेरिका काय पहिल्यापासून नाही आहे काय? अमेरिकेचा इतिहास 1776ला सुरू होतो. 1976ला त्यांनी 200 वर्ष केली आणि आपण कम्पेअर करतो अमेरिकेशी. आमच्या देशाची संस्कृती किती जुनी आहे हे आता त्यांना सांगता येत नाही. मागच्या खेपेला तुम्हाला सांगितलं होतं की एक लामा की जो बुद्ध लोकांचा धर्मगुरू आहे, त्यांनी आपल्या एका स्वामींना, म्हणजे लामा इकडचे जे आहेत त्यांच्याकडे एक बॉक्स दिली होती आणि सांगितलं, मी म्हातारा झालेलो आहे, वृद्ध, कोणत्याही दिवशी मरेल, मी मेल्यानंतर ही बॉक्स उघड. गेल्या वर्षी काय तुम्ही गुगलवर ही सगळी माहिती आहे, सगळा रिपोर्ट आहे. ती उघडल्यानंतर त्यात त्यांना एक मूर्ती मिळाली आणि ती मूर्ती शंकराची आहे आणि ती ब्रासची आहे, म्हणजे ॲलॉय, मेटल नाही आहे, ॲलॉय म्हणजे 2 मेटल्स वगैरे मिसळून नवीन मेटल तयार करायचा, ही मेटलर्जी म्हणतात, याला धातुशास्त्र म्हणतात. आणि त्यांनी नेहमीप्रमाणे कार्बन डेटिंग केलं. कार्बन डेटिंग ही अगदी दिवसापर्यंत, म्हणजे ही इतके 1000 वर्ष, इतके महिने, इतके दिवस, हे याचं धातूचं वय आहे. 36,000 वर्ष सांगितले. इतकी जुनी मूर्ती आणि इतकी नवी वाटते. ती मूर्तीचं चित्र आहे ना, आणि मूर्ती ज्यावेळेला त्यांनी दाखवली त्यावेळेला आम्हाला तर ती सोन्याचीच वाटली. हे मी गोष्ट सांगत नाही आहे तुम्हाला, हिची शंकराची मूर्ती आहे. म्हणजे हा किती जुना इतिहास आहे. वेद, उपनिषद, गीता यांचा काळ ठरवता येत नाही म्हणून ते घडलंच नाही. 10,000 वर्षापूर्वी रामायण आणि 5,000 वर्षापूर्वी कृष्ण जन्म किंवा गीता लक्षात ठेवा. अगदी अगदी लक्षात ठेवा. आता लोक सगळे ते सिद्ध करायला लागलेत, पुराव्यानिशी सिद्ध करायला लागलेत. कृष्णाच्या जन्माची तारीखसुद्धा मी सुद्धा तुम्हाला सांगेन. 5125 वर्ष झालेली आहेत. कलियुग सुरू झालं. कलियुग केव्हा सुरू झालं? कृष्णाने देह ठेवला. कृष्णाने देह केव्हा ठेवला? युद्धानंतर 36 वर्षांनी. म्हणजे मिळवा ना त्याच्यात ती 36 वर्ष. त्यावेळेला युद्ध सुरू झालं. युद्ध 18 दिवस चाललं. त्याच्या पहिल्या दिवशी गीता सांगितली. पहिली गीता जयंती केव्हा? त्याच्या आधी कृष्णाचं वय 125. 125 वर्षाचं आयुष्य जगले तो. मग त्याच्या मागे जा, कृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमी रात्री 12 वाजता कृष्णाचा जन्म. हे सगळं इतिहास आता सिद्ध करायला लागलेलं आहे. ते लोक मान्य करायला लागलेले आहेत, आपल्या लोकांना मान्य करावं लागेल. पण आपण सनातन या एका झेंड्याखाली एकत्र आलं पाहिजे. तुम्ही हिंदू शब्द विसरा, तो संस्कृत आहे की नाही इथपासून सुरुवात आहे. हिंदू शब्द वगैरे गीतेत नाही आहे. त्यांनी सगळी मानवजातीसाठीच गीता आहे म्हणून सांगितलं. स्वे स्वे कर्मण्यभिरता सौ सिद्धिम नवते नरहा, मानवा सिद्धिम विंदती मानवहा. कुठल्याही धर्माचा उल्लेख नाही आहे तिथे. आणि स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहा. अरे ज्या काळात दुसरा धर्मच नव्हता त्यावेळेला परधर्माचा अर्थ काय हो? धर्माचा अर्थच आपल्याला कळला नाही धर्म या शब्दाचा. कधीतरी स्वतंत्र विचार करूया. एक अत्यंत सोपं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल स्वधर्म म्हणजे काय आणि परधर्म म्हणजे काय. एक 6वीतला मुलगा विज्ञानाच्या पिरियडला शाळेत शिकतो की दूध हे पूर्ण अन्न आहे. मिल्क इज परफेक्ट फूड, कंप्लीट फूड आहे. तुम्हाला फूडचे तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचे सॉल्ट्स पाहिजेत, दुधात व्हिटॅमिन्स पाहिजेत आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, निरनिराळ्या प्रकारचे सगळे जे घटक आहेत, अन्न घटक, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड, दे आर प्रेझेंट इन मिल्क. सो मिल्क इज अ परफेक्ट फूड. मिल्क इज गुड फॉर बॉडी, फॉर हेल्थ, फॉर न्यूट्रिशन. चांगलं आहे. हे त्या मुलाला एवढं पटतं. घरी आल्यानंतर तो आईला म्हणतो, आई मला दूध दे. एरवी हा कपभर सुद्धा दूध न पिणारा आज म्हणतो मला खूप दूध दे. आई म्हणते त्याची दृष्ट काढावी का बाळाला, ती त्याला एक छोट्याशा ग्लासभर असं दूध देते. आणि हा म्हणतो आई येतोच. हा दूध घेऊन बाहेर कुठे निघालाय? त्याची एक ॲक्वेरियम होतं, ती माशांची पेटी असते, त्याच्यात मोठे लहान मोठे मासे होते. त्याचा सोनेरी मासा गोल्डन फिश आवडता होता. त्यांनी काय केलं, त्याला चांगलं हेल्थ लावावी म्हणून पाण्यातला काढला आणि तो दुधात टाकला. आई म्हणले अरे काय करतोय? नाही नाही, दुधात त्याला पोषण मिळेल ना, परफेक्ट फूड आहे, कंप्लीट फूड आहे. नाही नाही, आधी काढून तू पाण्यात टाक, नंतर मी तुला सांगते. पाणी हा माशाचा स्वधर्म आहे, दूध हा माशाचा परधर्म आहे. हे लक्षात ठेवा. स्वधर्मे निधनम श्रेयः. तुम्ही स्वधर्मात मेलात तरी चालेल, परधर्म तुम्ही स्वीकारू नका, त्याच्यात तुमचा आणि इतरांचा नाशच आहे. जाऊ दे, हा विषय इथेच थांबूया. मग त्यांनी काय सांगितलंय, माझा मुद्दा काय तो लक्षात घ्या. आपण आज भक्ती हा विषय थांबवून पुढचे नवीन वर्ष आहे, जानेवारी महिन्यात आपण भेटणार आहोत. नित्योपासनेत आपण जी स्तोत्र म्हणतो,
गणपतीचं स्तोत्र आहे, मारुतीचं स्तोत्र आहे, रामरक्षा आहे, त्याच्यावर आपण विचार करणार आहोत. आणि ते विचार करताना ती चरित्र होणार आहे. गणपतीचं करताना गणेश पुराण सांगावं लागणार आहे. हनुमंताचं भीमरूपी म्हणताना हनुमानाचं चरित्र येणार आहे. रामरक्षा म्हणताना सगळं रामायण येणार आहे. आपल्याला वेळ किती आहे माहीत नाही, पण मिळेल त्या वेळात जास्तीत जास्त आपण ऐकण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करूया. आता हे सगळं आणलं 2000 सालापर्यंत. हे 2050 सालापर्यंत युद्ध चालेल. आफ्टर 2050 काय होईल त्याचे सायन्स आता दिसायला लागलेले आहे. चिन्ह आता दिसायला लागलेले आहेत. आपण पेपर वाचत नाही, वाचल्यानंतर विचार करत नाही. आपल्या चर्चेत देश हा विषय नसतो, राष्ट्राचं भविष्य हा विषयच आपण करत नाही आहे. म्हणून खूप सांगता येईल, पण आज तुम्हाला सांगतो की जग गप्पच बसणार नाही आहे. जग भारताचं नेतृत्व मान्य करायलाच लागलेलं आहे. मागच्या वेळेला मी तुम्हाला एक स्टेटमेंट केलं होतं, आज पुन्हा करतो. या क्षणी जगातल्या जवळजवळ सर्व देशातल्या महत्त्वाच्या नगरांच्या रस्त्यावर कृष्णा हरे रामा म्हणणारे लोक साड्या वगैरे नेसून, वेण्या वगैरे नेसून, कोण मीर आहे, कोण राधा आहे, कोण मधुरा आहे, असे नावं घेऊन ते प्रोसेशन्स निघालेले आहेत. केव्हाही बघा तुम्ही, कायम चालू आहे ते. किती कोट्यवधी लोक आज अमेरिकेत, कोट्यवधी लोक हिंदू झालेले आहेत आणि कोट्यवधी लोक बुद्ध झालेले आहेत. ख्रिश्चॅनिटी त्यांनी सोडलेली आहे. कारण ख्रिश्चॅनिटी त्यांनी सांगितलं ना, आम्हाला ख्रिश्चन धर्मात फक्त संडेला मार्गदर्शन मिळतं, आम्हाला इस्लाम धर्मात फक्त फ्रायडेला मिळतं. पण प्रत्येक क्षणाला मार्गदर्शन असलेला एकमेव धर्म आहे आणि तो धर्म म्हणजे सनातन धर्म. हिंदू शब्द काढून टाका, त्याच्यामुळे खूप भांडणं होतात. सनातन म्हणजे सत्य, सनातन, नित्य, नूतन, चिरंतन, आर्य, वैदिक धर्म. केवढं नाव आहे माझ्या धर्माचं. आम्ही मधला एक शब्द उचलला, सनातन. आणि सनातन म्हणजे जुनं नाही, सनातन म्हणजे जितकं जुनं तितकंच नवीन. मी माझ्या थोड्या अनुभवाने तुम्हाला सांगतो, 50 वर्षापूर्वी गीता मानव जातीला जेवढी उपयोगी नव्हती त्याच्यापेक्षा जास्त आज उपयोगी आहे. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो तुम्हाला. 50 वर्षापूर्वी गीतेचा अभ्यास सुरू केला आणि प्रत्येक वेळेला गीता, आज मी गीतेतले श्लोक तुम्हाला सांगणार आहे. त्यात तोच आपला विषय भक्तीचा एक शेवट करण्यासाठी या विषयाचा. भक्ती कशी संपणार नाही आहे, पण त्यांनी काय सांगितले लक्षात ठेवा. व्हॉट विल हॅपन आफ्टर 2050. आता 2025 सुरू झालं की हो. आता लक्षणं काय आहेत सगळीकडे. सगळीकडे आपली संस्कृती निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त होते आहे. आपण मंदिर मस्जिद वगैरे सगळं करतोय, ती काळाची गरज आहे. हा आपत धर्म आहे, हा आपला धर्म नाही. लक्षात ठेवा की कुठल्या कोणाचं तरी पूजास्थळ तोडायचं, पण त्याच्या खाली जर आमचं मंदिर आहे ना, तर देश उभा करण्यासाठी, तरुण जमवण्यासाठी आणि राष्ट्राला उभारी देण्यासाठी या गोष्टींची गरज आहे. बाकी काही नाही आहे. हा आपला धर्म नाही आहे, हेही लक्षात ठेवा. आपला धर्म केवढा उदार आहे हो. सगळाच कृण्वन्तो विश्वम आर्यम वसुधैव कुटुंबकम. द होल वर्ल्ड इज वन फॅमिली. टेक्नॉलॉजीने काय केलेलं आहे, ग्लोबल व्हिलेज शब्द वापरतात. इट इज अ व्हिलेज. आज तिकडून बोललं मला इकडे ऐकू येतं, म्हणजे किती दूर असल्या साऊथ, आपण म्हणतो ना साऊथ पोलमध्ये अंटार्क्टिका, तिथे जे सायंटिस्ट आहेत ते 10वीत त्यांची मुलगी असेल तर तिच्याशी रोज बोलतात व्हिडिओ फोनवरून. वडील कुठे साऊथ पोलला आहेत, उत्तर दक्षिण ध्रुवाकडे. लक्षात ठेवा, इट इज अ व्हिलेज. त्यांचा कन्सेप्ट व्हिलेजला संपतो. टेक्नॉलॉजी हॅज कन्व्हर्टेड द वर्ल्ड इंटू अ व्हिलेज. ग्लोब दुसरा शब्द आहे, इंटू अ ग्लोब्यूल, म्हणजे लहान बनवलेलं आहे. आम्ही म्हणतो लहान नाही आहे, कुटुंब बनवलेलं आहे. कुटुंब बनवलेलं आहे. आणि कुटुंबापेक्षाही घरटं, घरकुल. आपण म्हणतो ना, हाऊस इज बिल्ट बाय द इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स अँड बिल्डर्स, म्हणजे गवंडी वगैरे त्यांनी हाऊस. व्हॉट अबाउट होम. आपण हाऊसेस डेकोरेट करतोय, होम्स आर गेटिंग डिस्ट्रॉइड. घराला घर लागलेली आहे. लक्षात ठेवा. म्हणून घरकुल हा शब्द वापरतात होमसाठी. होम आणि हाऊसचं होम करण्याची जबाबदारी पूर्वी स्त्रियांची जास्त होती. आता स्त्रियाही काम करतात. म्हणून स्त्री आणि पुरुष या दोघांची जबाबदारी आहे की माझं जे घर आहे इंजिनियर्स वगैरेंनी बांधून देणार, आय विल कन्व्हर्ट इट इंटू अ होम. होमली ॲटमॉस्फिअर. आणि होम हा शब्द संस्कृतमधून घेतलेला आहे. होम म्हणजे यज्ञ. आणि यज्ञ काय, इट इज नॉट जस्ट अ परफॉर्मन्स की पेटवा तिथे मंत्र म्हणा, नाही, रिच्युअल आहे ते. होम म्हणजे इदन नमम ही भावना. यज्ञ म्हणजे इदन नमम. आपण काय म्हणतो, इंद्राय स्वाहा, इंद्राय इदन नमम.
प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदन्न मम अग्नये स्वाहा अग्नये इदन्न मम इदन्न मम इदन्न मम. मग काय नाही, माझा श्वास माझा नाही आहे. इथपर्यंत जर भक्ती पोचली ना, आनंदातच राहा. मी श्वास घेतो कोणासाठी? पहिल्यांदा माझ्यासाठी, जगण्यासाठी. पण मी जगतो कोणासाठी? माझ्या कुटुंबासाठी. मी जर शिक्षक असेल तर माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या देशासाठी, माणसाच्या संस्कृतीसाठी. मी जगतो कोणासाठी? ही भावना निर्माण झाली पाहिजे. तर यज्ञ म्हणजे काय मला कळलं. होम म्हणतात संस्कृतमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्याचाच होम शब्द आलेला आहे. यज्ञ भावना पाहिजे. मी जगतोय ते इतरांसाठी जगतोय. इतरांसाठी, मग कुठल्याही पोझिशनमध्ये मी असेन, इतरांसाठी मी जगतोय. असू दे. तर 2050 नंतर त्यांचे शब्द सांगतो. कलेक्टिव्ह स्पिरिच्युअल लीडरशिप विल इमर्ज फ्रॉम अ कंट्री. इथे मी थांबतो आत्ता. नंतर तुम्हाला पुढचे 2 त्यांच्या कंडिशन सांगतो. भारताचंच वर्णन आहे. 2050 नंतर जगाचं कलेक्टिव्ह म्हणजे सामूहिक, लीडरशिप म्हणजे नेतृत्व, आध्यात्मिक नेतृत्व जगाचं. मानवजातीला जर शांती हवी असेल, विश्वबंधुत्व आपण ज्याला म्हणतो ग्लोबल ब्रदरहुड पाहिजे असेल, समता, एकी पाहिजे असेल, तर एकाच देशाकडे तुम्हाला पाहावं लागेल. आणि तिथून कलेक्टिव्ह, हेच ज्ञानेश्वरांनी सांगितलं, ईश्वरनिष्ठांची मांदियारी. आपण नुसतं म्हणतो आता विश्वात्मके देवे, पण सगळं प्लुरल वापरलेलं आहे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, चला कल्पतरूंचे गाव. लक्षात ठेवा ना, हे सगळी अनेक वचनं आहेत. एक माणूस पुरणार नाही आहे. आणि एक कृष्णही पुरला नाही. कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला त्यावेळेला स्वतःची करंगळी, पण प्रत्येक गोपाळांनी काठी लावलेली होती. तो गोवर्धनाचा जो उद्धार आहे. रामाने जे शिवधनुष्य मोडलं रामायणात, तो त्याचा स्वतःचा पराक्रम होता. पण महाभारतात कृष्णाने प्रत्येक पराक्रम करताना इतरांची मदत घेतलेली आहे. माझी शक्ती आहे ती तुमच्यातून व्यक्त होते, म्हणून तुम्हाला व्यक्ती म्हणतात. आपण व्यक्ती आहोत कारण ती शक्ती माझ्यातून व्यक्त होते. ती शक्ती कृष्णाची म्हणूया, रामाची म्हणूया, कुणाची म्हणूया, ती जनता जनार्दनाची शक्ती आहे. हे दाखवण्यासाठी त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला. म्हणून कलेक्टिव्ह लीडरशिप, सामूहिक नेतृत्व येणार आहे इमर्ज फ्रॉम अ कंट्री, देशातून. पहिल्यांदा ज्याच्या 3 बाजूला सागर आहे, ज्याला पेनिन्शुला म्हणतात, द्वीपकल्प तो आपला शब्द आहे. 3 बाजूला सागर असलेला भारत आहे की हो. इकडे बे ऑफ बेंगॉल आहे, इकडे अरेबियन सी आहे आणि खाली इंडियन ओशन आहे. इकडे गंगा सागर आहे, इकडे सिंधू सागर आहे आणि इकडे मुख्य म्हणजे हिंद महासागर आहे. या 3 सागरांचं मिलन आपण त्रिवेणी संगम, फक्त गंगा, सरस्वती आणि यमुनाला म्हणतो. 3 काय 5 नद्यांचा संगम भारतातच आहे. 3 नद्यांचा संगम जगात इतरत्र आहे, पण 3 सागरांचा संगम फक्त कन्याकुमारी, रामेश्वर इथे आहे. अत्यंत पवित्र असं ते स्थान आहे. म्हणून पेनिन्शुला म्हणलेलं आहे त्यांनी की ज्या देशाचे 3 किनारे सागर सतत धुत असतो, त्या देशातून हे आपलं कलेक्टिव्ह लीडरशिप, स्पिरिच्युअल आध्यात्मिक नेतृत्व, उपासकांचं नेतृत्व, सत्संगांचं नेतृत्व उदय होणार आहे त्याचा. आणि त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे तुम्हाला पटेलच घेऊ. ज्या देशात गुरुवार हा पवित्र वार, होली डे मानला जात असेल, फक्त भारत आहे, तिकडे शुक्रवार आहे, मुसलमानांचा शनिवार आहे, ज्यूचा रविवार आहे, ख्रिश्चनांचा गुरुवार फक्त भारतातला आहे. गुरुवार फक्त आपल्या सनातन संस्कृतीतला आहे. गुरुचा वार आहे, अत्यंत पवित्र आहे. आपल्यापैकी अनेक जण अगदी रोज जरी खाणारे असतील मांसाहार, तरीसुद्धा सोमवार एखादा, कारण गोव्यात आपण मानतो म्हणून, आणि गुरुवार आपण अनेक जण आपण शाकाहार करायला सुरुवात केली. तो गुरुचा वार आहे. गुरुवार ज्या देशात पवित्र मानला जातो, आणि त्यांनी कॉन्स्टेलेशन सांगितले की ही नक्षत्र आहेत, त्या नक्षत्रांच्या ह्याच्यात जो प्रदेश येतो, पण नक्षत्रांचा रेफरन्स दिल्यानंतर त्याच्यात भारत येतो, चीन येतो, बांगलादेश येतो, सगळे म्यानमार येतो, सगळे देश येतात. पण ज्या देशात गुरुवार पवित्र मानलेला आहे आणि ज्या देशाचे 3 किनारे सागर रात्रंदिवस धुतोय, त्या देशातून हे नेतृत्व येणार आहे. भारत हे उत्तर आहे त्याचं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आपण इथे सत्संग म्हणजे काय फक्त गोष्टी ऐकायला येत नाही आहे. आपण एक संकल्प केला पाहिजे की हा जो एक मोठा यज्ञ सुरू झालेला आहे आणि इतिहासाने सुरू केलेला आहे, संस्कृतीने सुरू केलेला आहे, ती जी देवता आहे त्याला तुम्ही भारत माता म्हणा किंवा नियती म्हणा,
डेस्टिनी असू दे, त्यांची इच्छा आहे की भारतातून नेतृत्व मिळायला पाहिजे. सुदैवानं आपलं नेतृत्व, ज्याला ॲट द टॉप म्हणतात, ते नेतृत्व चांगलं आहे, ते आध्यात्मिक आहे. त्यांना गुरु होते, ते हिमालयात जातात, ते अजूनही मौन वगैरे पाळतात, नवरात्रात 9 दिवस ते उपवास करतात, अनेक दिवस त्यांचा फलाहार असतो. मी आपल्या पंतप्रधानांबद्दल बोलतो आहे. आणि त्यांचे गुरु ते पंतप्रधान झाल्यानंतर गेले, त्यावेळेला ते गेलेले होते ना, आणि अगदी आपण म्हणतो ना की अनवाणी वगैरे गेले होते, कारण मी गुरुकडे निघालेलो आहे. हे संस्कार आहेत, हे नक्की महत्त्वाचे संस्कार आहेत, राष्ट्राला उभारणारे. मी पार्टीबद्दल बोलत नाही, मी राजकारणाबद्दल तर कधीच बोलत नाही. मी अशा नेतृत्वाबद्दल बोलतो आहे ज्याच्यात आध्यात्मिक गुण आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मी जर भक्ती करणार आहे तर मी कशी भक्ती केली पाहिजे? डोळस भक्ती केली पाहिजे. केवळ नाम म्हणजे भक्ती नाही, नामस्मरण ही भक्ती आहे. राम नाम म्हणत नाचायचं, गायचं चांगल्या गोष्टी आहेत. आता वारीला जातात सगळे, ज्ञानबा तुकाराम म्हणत माऊली 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 माऊली, काय सुंदर वातावरण आहे. पण त्याने मी उद्धार होणार नाही माझा, त्याने मी कायम आनंदात राहणार नाही आहे. एक लक्षात ठेवा, तिकडून कळवतात हल्ली मोबाईलवरून, उद्या मी पोचतोय. उद्या मी पोचतोय म्हणजे काय की 4 महिने संपले, कार्तिकी एकादशी झाली, आता करून ठेवा मला आवडतं ते. 4 महिन्यात जर मी शाकाहाराचा संकल्प केला असेल तर तो वारीहून परत आल्यानंतर त्याच दिवशी मी मोडतो, काय उपयोग आहे? हा, या संकल्पाला काय वाईट आहे का संकल्प? नाही. श्रावण महिन्यात लोक हे करत नाहीत, मांसाहार घेत नाहीत, बरोबर, परंतु तळमळतात. मी ऐकले घरात की 5 दिवसाचा गणपती सांगायचा नाही, 1.5 दिवसाचा, कारण गणपती विसर्जन झाला की मांसाहार सुरू, पहिली गोष्ट. आणि त्यांच्या सोयीसाठी संस्कृतीने श्रावण महिना सुरू होतो प्रतिपदेला, त्याच्या आधीची जी अमावस्या आहे त्याला गटारी अमावस्या म्हणलेलं आहे. त्या दिवशी वाटेल तितकं खा, वाटेल तितकं प्या, गटारात पडा. ही गटारी अमावस्या नावच दिलेलं आहे त्याला. बरं, आम्ही काही खात पीत नाही, पण त्यांच्यासाठी कांदे नवमी आहे, नवमी आहे ती. कांद्याची भजी, कांद्याची चटणी, कांद्याचे पोहे, कांद्याचं काय 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 हे सगळं तुम्ही खा. नवमी का सांगितलेलं आहे? दशमीला ते सगळं शरीरातून कांदा लसूण निघून जाऊ दे, आणि मग तुम्ही 4 महिने चांगलं चर्चा जगा चातुर्मासाची. ही सगळी रचना आहे, आणि सगळ्या पूर्वीच्या ऋषींनी केलेली आहे. त्या ऋषींच्या बुद्धिमत्तेबद्दल काय सांगावं, म्हणजे आपल्याला मी त्या ऋषींचा वारस आहे म्हणायची लाज वाटेल, एवढे बुद्धिमान ते ऋषी होते. जाऊ दे, विषय निराळा आहे. म्हणून आजचा जो विषय आहे आपला, की आता एक लक्षात ठेवा, आपल्यावर जबाबदारी आहे, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. आपण इथे आलेलो आहोत, आपला देवावर विश्वास आहे, आणि देवावर विश्वास नसलेला इथे जर कोण असेल तर आम्ही इथे कुठल्याही देवाचे, आता कृष्ण आहे ना, कृष्ण हा जनता जनार्दन आहे, जनतेचा प्रतिनिधी आहे, त्याची शक्ती सगळ्या जनतेतून व्यक्त होते. तो कृष्ण आम्ही मानलेला आहे. तो कृष्ण म्हणजे असा देव आहे तसा देव आहे वगैरे काही नाही आहे. कृष्णाचा इतिहास हा राष्ट्राचा इतिहास आहे. एकाने फार सुंदर, त्याचा धर्मावर विश्वास नाही आहे, त्याचा कुठल्याही धार्मिक कृत्यावर विश्वास नाही आहे, पण त्याने आपल्या आत्मचरित्रात एक वाक्य सांगितलेलं आहे, द स्टोरी ऑफ गंगा इज हिस्ट्री ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, गंगेचा इतिहास तुम्ही जर केला तर तो भारताचा इतिहास आहे. गंगेचा इतिहास कुठून सुरू होतो? ज्यावेळेला गंगा अवतरण होतं, विष्णूच्या पायापासून गंगा निघते आणि खाली पडते. गंगा म्हणते मी खाली यायला उत्सुक आहे, पण मी इतक्या वरून पडल्यानंतर परत एक बुराक निर्माण करेन, होल, आणि परत अंतराळात मी निघून जाईन. आय विल व्हॅनिश इन टू स्पेस. स्पेसमध्ये जाईन, तुम्हाला उपयोग काय? म्हणून शक्ती निर्माण करा. मी वरून पडणार आहे, धारण करणारी शक्ती निर्माण करा. अशी परत तुम्हाला, असं सगळ्या शक्तीचं प्रतीक शंकर आहे. शंकर, शंभू, काही म्हणा, शम म्हणजे कल्याण, शंकर म्हणजे कल्याण करणारी शक्ती. त्या शक्तीचं तो प्रतीक आहे. तो म्हणतो काही हरकत नाही, त्याच्या जटा तो सोडतो, पाय फाकून उभा राहतो, त्रिशूळ असा आडवा, केवढी शक्ती पाहिजे त्याला, घट्ट त्रिशूळ धरून ठेवतो आणि गंगेला सांगतो तू कर. आणि गंगावतरण विष्णूच्या पायापासून, ज्याला श्रीपाद तीर्थ म्हणतात, म्हणजे स्वर्गंगा आहे ती शिवगंगा झाली, नंतर हिमगंगा झाली, आणि नंतर आपली भूगंगा झाली, जी आपल्याला आपण निर्नळी क्षेत्र म्हणतो ना, बनारस आहे, प्रयाग आहे, हे सगळे जी तीर्थक्षेत्र बनले, पण शंकरांनी ती धारण केली. विचार करा. आणि आपल्या ऋषींनी जो विचार केलेला आहे समाजाच्या कल्याणाचा, आणि म्हणून आपण इथे जे अभ्यास करतो ना, इथे म्हणलेलं आहे सेंट्स अँड ऋषीज दे आर द डॉक्टर्स ऑफ द माइंड. तुम्हाला जर मेंटल असायलममध्ये जायचं नसेल, आपण जात नाही, पण हल्ली प्रत्येक जणाच्या मनावर ताण आलेला आहे.
आणि म्हणून हा जो सत्संग आहे आपण इथे करतो त्या प्रकारचा तो मानसिक ताण दूर करण्याचा हमखास उपाय आहे. कारण मन नावाचं असं इंद्रिय नाही आहे की ज्याला तुम्ही इंजेक्शन द्याल, ज्याला तुम्ही ब्लड ट्रान्सफ्युजन कराल, काय काय करणार, ज्याला तुम्ही टॉनिक. तुम्हाला मनाला आतलाच उपाय आहे. नामस्मरण आहे, मेडिटेशन आहे, रीडिंग आहे. मी तुम्हाला 4-5 शब्द सांगतो, किती सुंदर शब्द आहेत संस्कृतमध्ये. मौन आहे, वाचन आहे, श्रवण आहे, मनन आहे, चिंतन आहे, ध्यान आहे आणि निदिध्यास किंवा अनुसंधान आहे. ही सगळी फुलं आहेत. या फुलांची माळ जर मला सद्गुरूंना घालायचे तर या सगळ्यांना जोडणारं जे सूत्र आहे ते नाम आहे. म्हणून मौनातून प्रवास सुरू होतो आणि अनुसंधान म्हणजे ध्रुव काय, प्रल्हाद काय, एकलव्य काय, अभिमन्यू काय, हे कायम अनुसंधानात होते. अनुसंधान म्हणजे असं बसलं असं काही नाही आहे, सगळे व्यवहार चालू आहेत, पण आय एम कॉन्स्टंटली कनेक्टेड विथ माय गुरु और गॉड. कॉन्स्टंट कनेक्शन, त्याला भक्ती म्हणलेलं आहे. खरंच तुम्हाला सांगतो, गीता विषय स्वतंत्र आहे. त्यातला 9वा अध्याय. ज्ञानेश्वरांनी ज्यावेळेला संजीवन समाधी घेतली त्यावेळेला ते बसले पद्मासन घालून, ब्रह्ममुद्रा सांगितलेले आणि समोर 9वा अध्याय उघडून ठेवला. आणि नंतर निवृत्तीनाथ वर आले आणि त्यांनी ती शिळा मोठा पाषाण तो सरकवला आणि संजीवन समाधी ज्ञानोबाने घेतली. त्यांनाही 9वा अध्याय का आवडला? गीतेतल्या प्रत्येक अध्यायाला नाव दिलेलं आहे. हे नाव व्यासाने दिलं आहे असं काही नाही. केव्हा व्यासाने ते शब्दांकित करताना, शब्दात लिहिताना दिलं असेल. बोलताना आपण म्हणत नाही की चला अर्जुना आता पहिला अर्जुन विषाद योग अध्याय संपला, आता दुसरा सांख्ययोग सुरू करूया. बोलताना आपण म्हणत नाही, पण त्यांचा जो संवाद आहे तो शब्दात लिहिताना त्याचे 18 अध्याय बनवले. ज्ञानेश्वरांनी काय सुंदर कल्पना केलेली आहे. माझ्या मुलांनी जेवलं पाहिजे म्हणून माऊली काय करते, मऊ भात करते, त्याच्यात दूध घालते आणि त्या दुधाचे घास बनवते. अशी समजा 18 घास आहेत, 18. आणि प्रत्येक घासाला न चला हा घास कोणाचा, हा काऊचा, पहिला अध्याय झाला. हा घास कोणाचा, हा चिवचा, हा कोणाचा, राघूचा म्हणजे पोपटाचा. मग काका येतात, मामा येतात, मावशी येते. ते 18 घास ते पोर कसं खातं हे पोरालाही कळत नाही आणि आईलाही कळत नाही. म्हणून ज्ञानोबा माऊलीनं गीतेचे अध्याय हे केलेले घास आहेत. ते तत्त्वज्ञान सोपं करून व्यासाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून 9वा अध्याय आहे, त्याचं नाव काय, राजविद्या राजगुह्य. राज म्हणजे किंग आणि विद्या, विद्येचा राजा किंवा आपण म्हणतो ना, आणि गुह्य म्हणजे सिक्रेट्स. सगळ्या सिक्रेट्सचा राजा आणि सगळ्या विद्यांची राणी जर कोण असेल तर अध्याय 9वा गीतेचा. मग त्याच्यातले महत्त्वाचे श्लोक आहेत. त्यातला एक महत्त्वाचा श्लोक आपल्याला माहीत आहे, तो आधी सांगतो की जो स्वामी समर्थांनी 21 वेळा म्हणला असं त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे. एरवी ते नीट बोलत नव्हते. बोलले तर चांगलं बोलतील, नाही तर शिव्या देतील, हे फेकून मारतील. त्यांची अवधूत अवस्था होती, त्यांची अवस्था अवलीय अवस्था होती. काही वेळा त्यांना पिशाच्य अशी अवस्था आहे. या सगळ्या अवस्थात भागवतात वर्णन केलेलं आहे. ते उन्मनी अवस्था म्हणतात. ते देहभावावर नसतातच, पण ते करतात, त्यातून लोकांचं कल्याण होतं. कल्याण होतं कारण ती भावना कल्याणाची आहे. तर त्या स्वामी समर्थांनी ज्या वेळेला देह ठेवला, ही मंडळी आली कुठून कळत नाही. एकाच काळात 3 अशी स्फुरण त्या नियतीची, म्हणजे म्हणतात ना स्फुरण म्हणजे एका अर्थाने इट इज इन्स्पिरेशन. कुणाची? ती जी जगाची लहर आहे, डेस्टिनी नावाची, जगाचं नियती नावाची, त्या नियतीच्या या 3 लहरी म्हणजे लाटा. एक स्वामी समर्थ अक्कलकोट, दुसरे शेगावचे गजानन महाराज आणि तिसरे शिर्डीचे साईबाबा. यांचा जन्म माहीत नाही, आईवडील माहीत नाही, धर्म कुठला माहीत नाही, कुठून आले, वय काय, काही माहीत नाही. पण तिघांचं एक वैशिष्ट्य आहे, ज्यावेळेला ते लोकांच्यात आले, शेवटचा श्वास घेईतोपर्यंत, मृत्यूपर्यंत ते लोकांच्यात राहिले. हे लक्षात घ्या. म्हणून त्यांचं चरित्र तेवढंच आपल्याला माहीत आहे. मागचं काय ते त्यांनी कधी सांगितलं नाही. आणि लोकांनी संशोधन करून शोधून काढलं, ग्रंथ लिहिले, नाटकं लिहिले, लोकांनी ती स्वीकारली नाहीत. आमचं गजानन महाराजांचं चरित्र माघ वद्य सप्तमी, ते आले कुठे, शेगावला, तिथून सुरू होतं. साईबाबांचं चरित्र सुरू होतं. आणि साईबाबांनी देह ठेवला त्या अगदी दसऱ्यापर्यंत 1918 सालच्या साईबाबांचं चरित्र आम्हाला माहीत आहे. स्वामी समर्थ ते आले, स्वातंत्र्य युद्ध होतं ना पहिलं 1857, ते 1856च्या वेळेला आले आणि 1876ला गेले. ती जी 20 वर्ष आहेत ते स्वामी समर्थांचं कार्य आहे. आम्हाला तेवढं पुरेसं आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला
आपण भक्तीचा विचार करतो त्यावेळेला भक्ती म्हणजे अशी या देवाची त्या देवीची वगैरे नका करू, करा, त्याला आपण भक्ती म्हणतच नाही, किंवा त्याला भक्ती म्हणा, त्याला उपासना म्हणत नाही. उपासना ही अंतरंगीची आहे. उपासनेला खरं काही लागत नाही. मी तुम्हाला गेल्या वेळेलाही सांगितलं होतं, आज पुन्हा सांगतो, प्राणायाम करायला तरी नाक लागतं, 4 बोटं लागतात. ध्यान करायला काय लागतं सांगा बरं? देह आहे, मी जिवंत आहे म्हणून श्वास पुरतो. नाम घ्यायला अगदी कुठलाही श्वास पुरतो. मी आता म्हणताना ओम नमः शिवाय म्हणेन, पण मला मनातल्या मनात म्हणता येतं. उलट ते जास्त पॉवरफुल आहे. जितकं सूक्ष्म ना तितकं ते जास्त पॉवरफुल. मी एक उदाहरण देतो, तुम्हाला लगेच पटणार आहे. अख्खा हिमालय घेतला आणि तो मुंबईवर टाकला, किती नुकसान होईल. पण एक अणुबॉम्ब टाकला, ॲटम बॉम्ब ज्याला म्हणतो, मुंबई डिस्ट्रॉय होईल सगळी. जितकं सूक्ष्म साधन आहे ना, एक उदाहरण देतो तुम्हाला, अप्रतिम उदाहरण आहे, नामस्मरणाचं महत्त्व सांगणारं. आणि भक्तीचा किती तिथे नवविधा भक्ती लिहिलेली आहे, किती निरनिराळ्या भक्तीच्या विधा म्हणजे पैलू सांगता येतील आपल्याला. हिऱ्याला जितके पैलू पाडाल तितका हिरा तेजस्वी होतो. भक्तीला जेवढे पैलू पाडाल त्यांनी 9 पैलू पाडलेले आहेत. श्रवणम ऐका, लक्ष देऊन ऐका, अर्थ समजून ऐका, कीर्तनम, नामस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, हे नवविधा सांगितलेले आहेत. आपण त्या नवविधांची उदाहरणं वगैरे बघितली. हे 6व्या वेळा आपण भेटतोय. आज आपण कन्क्ल्युजन करणार आहोत त्याचं. तर कुठला त्या स्वामी समर्थांनी सांगितला श्लोक, तो आपल्याला शेवटचा चरण पाठ आहे, योगक्षेमम वहाम्यम. तो LICनी सगळा पॉप्युलराईज करून टाकला, पण त्याच्या आधी काय आहे आणि त्याचा खरा अर्थ काय आहे. पण तो तो तुम्हाला श्लोक आधी सांगतो. 9व्या अध्यायातला 22वा श्लोक आहे तो. त्याच्यात त्यांनी अनन्याश्चिंतयंतो माम, ही पहिली कंडिशन आहे. अनन्य भावाने जो माझं चिंतन करतो, आणि चिंतन म्हणजे कायम चिंतन चालू आहे. अनन्य भावाने, अन्य नाही तो अनन्य, तो दुसऱ्या कोणाचं चिंतनच करत नाही. आता संसाराचं चिंतन वगैरे करायला नको का? करा ना. जो चिंतन करतो त्याला चिंता करावी लागत नाही, हे अगदी लक्षात ठेवा. क्रियापद एकच आहे, चिंता आणि चिंतन, त्याच्यातली क्रिया एकच आहे, पण चिंता न त्याला चिंतन म्हणतात, हे लक्षात ठेवा. चिंतन करूया आपण. हे का कोविड आला, कुणामुळे तो कोविड आला, कशामुळे आला, हे सगळं आपल्याला निरनिराळे क्लायमेट चेंज म्हणतात. हा काय केवळ निसर्गाचा कोप आहे का? नाही. आता सहज विचार करा, एकदम कुठेतरी लो प्रेशर बेल्ट होतं आणि पाऊस पडतो. सकाळी जरा थंड असतं, मध्ये पाऊस पडतो, हे पडतो. अहो, इतके बॉम्ब्स टाकले जात आहेत. सध्या 2 फ्रंट निर्माण झालेले आहेत. एक इस्रायल वगैरे तिथे चालू आहे, युद्ध केवढं चालू आहे ते. आणि इकडे की त्याच्याही आधीपासून रशिया आणि युक्रेन, किती टाकलेत बॉम्ब्स. त्याचा काही वातावरणावर परिणामच होणार नाही असं वाटतं. अरे वातावरण ढगत जातात वरती, अत्यंत दूषित वगैरे सगळं वातावरण करून टाकतात, आणि मग वादळ निर्माण होतात, लो प्रेशर बेल्ट होतात. पडला पाऊस तर प्रचंड पाऊस पडतो. वाळवंटात परवा बर्फ पडलेला आहे. आणि काय सांगू तुम्हाला, हे सगळे क्लायमेट चेंजेस आहेत, मॅनमेड, निसर्गाचं नाही आहे. आम्ही शाळेत होतो त्यावेळेला एक कविता होती, इथले जे 60च्या वर आहेत त्यांना आठवत असेल, मराठीच त्यावेळेला माध्यम होतं, की नेहमीची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. ते 7 जूनला मिरिग वगैरे आपण म्हणतो ना, मृग नक्षत्र, त्यासोबत त्यावेळेला पाऊस पडायचा. हे त्यांची नांगरणी वगैरे करून बीज वगैरे घेऊन तयार असायचे शेतकरी. पडला पाऊस की पेरणी करायची. हे एक निसर्गाचं चक्र होतं. ते चक्र बिघडवलं कोणी? निसर्गाने नाही बिघडवलं. तुम्हाला वाटतं जनावरांनी बिघडवलं? जनावरांनी नाही बिघडवलं. तुम्हाला वाटतं गरीब माणसांनी बिघडवलं, अशिक्षित माणसांनी बिघडवलं, पॉवरलेस त्यांनी बिघडवलं? नाही. अत्यंत समर्थ, अत्यंत श्रीमंत, अत्यंत शिकलेल्या अशा लोकांनी हे सगळं बदलवलेलं आहे. गरीब लोकांचा कचरा आपण आपला कचरा आपण खेड्यात नेऊन टाकतो. खेड्यातल्या लोकांचा काय कचरा असतो? आपला कचरा म्हणजे थर्मोकोल, प्लास्टिक. शहरातला कचरा आणि त्याच्यात काय श्रीमंत कॉलनीतला कचरा, कचराच कचरा. हे विचार करूया आपण. म्हणून जर आपल्याला जर सगळं सुधारायचं आहे, मी माझ्यापासून सुरुवात करेन. अनन्याश्चिंतयंतो माम, मला अनन्य भावाने माझं चिंतन कर. पुढे काय सांगितलेलं आहे? ये जना पर्युपासते, जे मंडळी पर्युपासना करतात, म्हणजे परी उपासना. परी म्हणजे सर्व बाजूने. आता मी बोलतोय ना, ही माझी उपासना आहे. तुम्ही ऐकताय, तुमची उपासना आहे.
आणि नुसतं आपण बोलत आणि ऐकत नाही आहोत. एक वाक्य लक्षात ठेवा, प्रवचन म्हणजे काय आहे ते. मी विचार करून बोलतोय आणि तुम्ही ऐकून विचार करताय, ह्याला प्रवचन म्हणतात. प्रवचन म्हणजे शब्द नाही आहेत इथे. प्रवचनाला साथीदार वगैरे, मी माझा साथीदार आहे, मी तुमचा साथीदार आहे, तुम्ही तुमचे साथीदार आहात, तुम्ही माझे साथीदार आहात, याला प्रवचन म्हणतात. मी विचार करून बोलतोय आणि तुम्ही ऐकून विचार करताय, हे जास्त महत्त्वाचं आहे बदल होण्यासाठी. सत्यनारायण वगैरेपेक्षाही जास्त पॉवरफुल आहे. सत्यनारायणाच्या कथेवर चिंतन करूया, मग आपल्याला कळेल की नक्की काय सांगायचं आहे. बघा आता पुढे जाऊया आपण, की ज्या वेळेला भक्तीचा आपण विचार करत होतो त्यावेळेला पहिल्यांदा आपण नवविधा भक्ती म्हणजे काय बघितलं. त्यावेळेला काय बघितलं, ती प्रल्हादानी तोंडी आलेलं आहे भागवतात ही नवविधा भक्ती. प्रल्हाद म्हणजे तो नारायणच म्हणत होता, आणि माझ्या राज्यात नारायणाचं नाव घ्यायचं नाही, विष्णूचं कोणतंही नाव घ्यायचं नाही, कुठलाही मंत्र स्तोत्र काही म्हणायचं नाही, मंदिर बांधायचं नाही, उपासना करायची नाही, कारण विष्णूच्या एका अवताराने माझ्या मोठ्या भावाला मारलेलं आहे. मोठा भाऊ मला वडिलांच्या ठिकाणी होता, माझ्या वडिलांचा वध केला आहे त्याने, असं कोण म्हणत होता, हिरण्यकशिपू. मोठा भाऊ हिरण्याक्ष, त्याला मारलं कोणी, तर तिसरा अवतार वराह, मत्स्य कूर्म वराह, हा सगळा मोठा आहे. ज्या वेळेला हे पहिल्यांदा आम्ही वाचलं त्यावेळेला हसलो होतो, काय फालतू आहे हे. पृथ्वीवरच्या पाण्यात पृथ्वी बुडते, आणि म्हणून त्यांनी वराह म्हणजे त्याला रानडुकर म्हणतात, त्याला सुळे असतात, टस्क्स म्हणतात त्याला, आणि त्याच्यावर त्यांनी उचलली पृथ्वी, पृथ्वीवरच्या पाण्यात पृथ्वी बुडते. नॉनसेन्स आम्हाला वाटत होतं, पण आता 20 वर्षात पणजीसुद्धा पाण्याखाली जाईल अशा बातम्या आपण वाचतो. केवढे ग्लेशियर्स नॉर्थ पोलच्या ठिकाणी तुम्ही कल्पना करू शकणार नाही, हिमालयापेक्षा मोठा असा जर एका बर्फ तरंगायला लागला आणि तो जर वितळायला लागला, वितळायला लागला काय, वितळतंय बघा, चित्र बघा गुगलवर, तर पृथ्वीवरच्या पाण्याची पातळी वाढेल. पातळी काही सेंटीमीटरने जरी वाढली तरी पाणी कसं पसरतं हे पुराच्या वेळेला आपण बघतो. पहिले मजले सगळे, पूर्वी पहिल्या मजल्याचे फ्लॅट्स लोक घ्यायचे, आता पहिल्या मजल्यावर कोण घेत नाही, कारण वरच्या मजली त्या मनाने सेफ वाटतात त्यांना. मुद्दा बघा तुम्हाला. म्हणून आज पृथ्वीवरच्या पाण्यातच, ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात, सगळं वातावरण तापलेलं आहे, त्यामुळे बर्फ वितळायला लागलेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, पाण्याची पातळी वाढते आहे, आणि पाण्याची पातळी वाढली की समुद्राच्या काठी जे लोक आहेत त्या लोकांना स्थलांतर करावं लागेल, आणि हे लवकरच घडेल. 20 वर्ष त्यांनी जास्त सांगितलेलं नाही. आता आपण त्याच्यावर उपाय करू, कारण माणूस हा उपाय करणार आहे, बुद्धी वापरणार आहे नक्की, पण हा प्रश्न आपणच निर्माण केला. हे पुराणातलं जे आहे की तो राक्षस आहे, आणि तो राक्षस जो आहे त्या राक्षसाने वेद बुडवलेला आहे, पृथ्वी पाण्यात तो बुडवतोय. अशा वेळेला पहिल्यांदा पृथ्वीवर काढली पाहिजे, त्याला मारलं पाहिजे, आणि तो हिरण्याक्ष. दुसरीकडे हयवदन म्हणून दुसरी कथा आहे, याचं घोड्याचं तोंड आहे, आणि ते पृथ्वीच्या पाण्याच्या खाली राहतात. ते पाण्याच्या खाली म्हणजे बिलो द सी लेव्हल. आपल्याकडे जो हॉलंड नावाचा देश आहे त्याला नेदरलँड्स म्हणतो आपण. नेदरलँड्स म्हणजे बिलो द सी लेव्हल. आज तुम्ही जर हॉलंडला गेलात ना, तर सगळ्या त्या सी लेव्हलला मोठ्या मोठ्या भिंती बांधलेल्या आहेत, ज्याला डाईक्स म्हणतात, आणि प्रत्येकाला शपथ घ्यावी लागते, माझ्या गावाच्या ठिकाणी जी डाईक आहे मी रक्षण करेन. तर जरा त्याला गॅप पडली, पाणी आलं, तिथून समुद्रच येणार आहे तुमच्याकडे. समुद्राच्या खाली आहे, आपण ज्याला पाताळ म्हणतो. खूप सांगता येण्यासारखं आहे. पण आता ह्या श्लोकाकडे बघूया. अनन्याश्चिंतयन्तो माम, अनन्य भावाने माझं चिंतन करतो. आता चिंतन किती सोपी गोष्ट आहे. आपण चिंता करतो म्हणतो, चिंता करायला काय लागतो, मेंदू लागतो फक्त. मेंदूची चुकीची दिशा त्याला चिंता म्हणतात, आणि मेंदूची योग्य दिशा त्याला चिंतन म्हणतात. आपण इथे मेंदूची दिशा आणि पद्धत लक्षात ठेवा. डायरेक्शन ऑफ मेथड, डायरेक्शन अँड मेथड ऑफ आवर थिंकिंग अँड थॉट्स प्रवचनातून सुधारायचं. चुकीचा विचार करतोय. त्याच परिस्थितीत तुम्हाला 2 बेडकांची गोष्ट सांगतो, गमतीदार गोष्ट आहे, इसापानी सांगितलेली. 2 बेडूक फिरत आले, कशाला तिथेच राहायचं चिखलात, जरा जाऊया. शहरात आले. शहरात त्यांना तसं खायला काही मिळत नाही, दिवसभर फिरतात, त्यांना भूक लागते. रात्रीच्या वेळेला दुकानं सगळी बंद होतात. अशा वेळेला एका दुकानाचा शटर त्यांना थोडासा उघडा दिसतो, म्हणून हे 2 बेडूक आहेत ना, त्या दुकानात शिरतात. ते दुकान डेअरी असतं, डेअरी. मग त्याच्यात सगळं असतं, दही असतं, दूध असतं, ताक असतं, लोणी सगळं आहे. एक असे बरणी म्हणा, बुयाव आपण म्हणतो, ते उघडी असते. ते वरती चढून बसतात, स्लिपरी.
खाली पडतं ते दह्याचे असतं. ते म्हणाले इतके चिखल आपण स्वीकारले, आपण जगलो चिखलात, हा निराळाच पदार्थ आहे. दह्यात पडले हो दोघंजण. दह्यात पडल्यानंतर एक जण म्हणाला आपल्याला काही याचा अनुभव नाही आहे, आपण नक्की मरणार आहोत, शांतपणे मरूया. म्हणून त्या बुयाव त्या बरणीच्या तळाला गेला आणि मृत्यूची वाट पाहत बसला. दुसरा काय म्हणाला, मरणार तर मी आहे, पण प्रयत्न करत करत मरूया. म्हणून तो त्या दह्यात फिरत राहिला. त्या दह्यातून ताक झालं, ताकाच्यावर लोणी आलं, लोण्याच्या ओळ्यावर उभ्या मारून तो बरणीतून बाहेर आला. हे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ना. मरणार आहे ना तर प्रयत्न करत मरतो ना. मरणापूर्वी कशाला मरायला पाहिजे सांगा बरं. तुम्ही आज इथून ज्या वेळेला बाहेर जाल ना त्यावेळेला एक सांगा, मी मरणापूर्वी मरणार नाही. आपण कसे मरतो तुम्हाला सांगतो की रविवारी जरा उशिरा झोपतो, 2-3 दिवस सुट्टी असेल आणखीन उशिरा झोपतो, सोमवारी उठल्यानंतर बापरे इतके वाजले नाही का, मेलो, पहिल्यांदा मेलो, हे लक्षात ठेवा. बापरे ही बस चुकली नाही का, मेलो, दुसऱ्यांदा मेलो. ज्या वेळेला ऑफिसमध्ये अरे बॉसची गाडी आलेली आहे, बॉस माझ्या आधी आलेला आहे, मेलो. अरे 100 वेळा मी रोज मरतो. मरण्यापूर्वी कशाला मरायचं हे लक्षात ठेवा ना. आपण अशीच आपल्या विचारांना पद्धत लावली पाहिजे. बुद्धीची दिशा आणि बुद्धीची विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे. आणि ती बदलण्यासाठी निरनिराळे विषय आहेत. इथे संतांनी काय केलं, अनन्यास चिंतयंतो माम ये जना पर्युपासते. जिकडे जाल तिकडे माझी पूजा करता तुम्ही. तेषाम नित्य अभियुक्त, काय सुद्धा नित्य, कॉन्स्टंटली. अभि म्हणजे चांगल्या पद्धतीने, युक्त म्हणजे जोडलेले, कॉन्स्टंटली कनेक्टेड विथ मी फॉर अ गुड कॉज, फॉर अ बेटर लाईफ. आनंदात जगण्यासाठी जे माझ्याशी कायम जोडलेले असतात, एव्हर कनेक्टेड. लक्षात ठेवा, त्यांचा योगक्षेमम वहाम्यम, त्यांचा योगक्षेम मी वाहतो. एक कथा सांगतो, प्रसंग मागच्या वेळेला किंवा 2 महिन्यापूर्वी सांगितलं असेल. जे असतील त्यांना तो आठवेल, नाही तर मुद्दामून बघा. एक पंडित आहेत, ते गीतेचा अभ्यास करतात आणि रोज एक श्लोक वाचतात, त्याच्यावर चिंतन करत त्या अंघोळीला जातात. घरापासून काही घाट आहे आणि घाटाच्या पुढे गंगा आहे, स्नान करतात आणि नंतर त्यांचा दिवस सुरू होतो. एक दिवस पहाटे तो हा श्लोक वाचत असतात, योगक्षेमम वहाम्यम, आय कॅरी द इसेन्शियल्स फॉर युअर डेली लिव्हिंग. योगक्षेम तुझं लाईव्हलीहूड, उदरनिर्वाह, तुझं कुटुंब जगण्यासाठी आवश्यक काय ते आय कॅरी, मी माझ्या डोक्यावरून घेऊन जातो. वहाम्यहम, जसा एखादा महाल आपण म्हणतो ना की हमाल असतो, तो डोक्यावरून घेऊन जातो. आय कॅरी ऑल द थिंग्स दॅट यू नीड फॉर युअर डेली लिव्हिंग, फॉर युअर फॅमिली. कुटुंबासाठी जे लागतं ते सगळं मी कॅरी करतो. ते म्हणतात वहाम्यम म्हणजे अति झालं, म्हणून ते तांबडं पेन घेतात, वहाम्यम शब्द खोडतात आणि ददाम्यम, ददामी म्हणजे मी देतो. तुला सगळी उदरनिर्वाहाची साधनं आहेत, तुला काय पीठ मीठ तेल तूप काय पाहिजे ते तुला देण्याची मी व्यवस्था करतो. तू मरणार नाहीस, फक्त माझ्याशी जोडलेला राहा, माझ्याशी जोडलेला राहा मात्र, मग मी बघतो. म्हणून त्यांनी ते वहाम्यहम खोडलं आणि ददाम्यहम लिहिलं. आय डोंट कॅरी, हे पटत नाही. देव आहे तो, माझं काय टोपलीतून घेऊन येणार आहेत सगळं पाटलीतून. ते जातात, बायको सांगते आज घरात काहीही नाही आहे. हे लक्षात ठेवा, खऱ्या ब्राह्मणाचं लक्षण आहे. आणि ब्राह्मण जात नाही मी म्हणत, कधीच जात समजू नका. ब्राह्मण हा वर्ण आहे, वर्ण इज क्लास अँड क्लास इज चोजन. वर्ण या शब्द वृणोती, दॅट इज चोजन, नॉट कम्स बाय बर्थ. बर्थमध्ये येतात त्याला, म्हणून इंग्रजांनी फार चांगलं केलेलं आहे. जो ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्मतो, ब्राह्मण जात लावतो, त्याला ब्राह्मीण म्हणलेलं आहे. आणि जो ब्रह्माचा अभ्यास करतो, जो खरा ब्राह्मण असतो, त्याला ब्राह्मण म्हणलेलं आहे. ब्राह्मण स्पेलिंगच केलेलं आहे, ब्राह्मीणमध्ये आय घातलेलं आहे त्याने, आणि इकडे ब्राह्मण असे आहेत ना. त्याचं पहिलं लक्षण सांगितलं आहे, ते दरिद्री असतात. आपण कथा वाचा बरं, शुक्रवारची कथा वगैरे असते की नाही, ते आपल्या चातुर्मासाच्या पुस्तकात. 8 पाट नगर होतं, तिथे यत्नकांत नावाचा ब्राह्मण होता, त्याच्या घरी 18 विश्वे दारिद्र्य. ही पहिली 3 वाक्य असायचीच. तो ब्राह्मण आहे म्हणजे तो दरिद्रीच आहे. तो जर श्रीमंत व्हायला लागला तर वैश्य होईल, तो जर उन्मत्त व्हायला लागला तर तो क्षत्रिय होईल, आणि तो लाचार झाला तर तो शूद्र होईल. ह्या वृत्ती आहेत, जाती नाही का. डोंट कन्फ्यूज होऊच नका, त्याच्यात वृत्ती आहे ती. म्हणून हे खरे ब्राह्मण होते. ते म्हणजे घरात काही नाही शिजवायला, चूल पेटवायला सुद्धा काही नाही.
तेव्हा आंघोळ करून जरा लवकर या, जरा दूर जा काहीतरी आणि काहीतरी मिळवून आणा, म्हणजे आपल्याला आजचा दिवस घालवता येईल. दोघंच असतात ते. हो येतो लवकर म्हणाले. ते जातात, अजून नदीवर पोचलेलेच नाहीत. इतक्या वेळात साधारणतः 10 वर्षाचा एक मुलगा मोठी पाटली घेतलेली आहे आणि त्यात सगळं आहे. आपण जी यादी देतो ना, त्याच्यात पीठ असतं, मीठ असतं, तेल असतं, तूप असतं, कांदे असतात, लसूण असतात, हिंग, जिरे, मोहरी, सगळं हे मोठं सगळं घेऊन येतो आणि म्हणतो जरा उतरवायला मदत करा. 10 वर्षाच्या मुलाला एवढी मोठी पाटली आणि पाटलीत सगळं सामान की जे कुटुंबाला लागणारे उदरनिर्वाहासाठी ते दिलेलं आहे. अशा वेळेला ते उचलायला ती मदत करते आणि त्या कपाळाला त्याच्या लागलेलं आहे काहीतरी आणि त्यातून रक्त येते. भाई गं काय लागलं तुला आणि तू कोण, इतका लहान इतकं वजन कशाला आणलं? तो म्हणतो नाही आधी हे खाली उतरवून घ्या. ती म्हणते थांब, हां मी हळद आणते जरा आणि हळद लावते. पूर्वी हळद लावायचे अँटीसेप्टिक वगैरे म्हणून. ती हळद आणायला आत जाते. हा मुलगा नाहीच. ती बाहेर येते, पळत पळत कोपऱ्यापर्यंत जाते, इकडे बघते तिकडे बघते, तो मुलगा दिसतच नाही. हे आंघोळ करून लवकर परत येतात, तर सगळं त्या पाटल्यातलं सामान काढून मांडलेलं आहे. हे कोणी पाठवलं? तुम्हीच नाही का पाठवलं? मी तुम्हाला म्हणणार होते की तुम्ही पाठवलं, इतक्या लवकर कसं पाठवलं? आणि त्या लहान मुलाच्या डोक्यावर एवढं वजन दिलं तुम्ही आणि त्याच्या डोक्याला जखम झाली होती. हो त्यावेळेला त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ते रडत रडत आत गेले आणि त्यांनी ददाम्यहम जो करेक्शन केलेलं होतं तो खोडला आणि पुन्हा वहाम्यहम आय कॅरी, हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. म्हणाले की अरे त्याने कॅरी केलं, आपल्या डोक्यावरून कॅरी केलं. हे लक्षात ठेवा. सामान आणलं, मी आणतो रे, आहे वहाम्यम, मी हमाल व्हायला तयार आहे. एकनाथांच्या घरी भागवत ऐकायला खूप लोक जमायला लागले. बाई म्हणाली, गिरिजा त्यांची पत्नी, की आम्ही बाकीच्या सगळ्या बायका स्वयंपाक करायला तयार आहोत, पण नदीचं पाणी कोण आणणार? आपला जो मुलगा आहे तो चिडून गेलेला आहे, कारण तो म्हणतो भागवत मराठीतून सांगायचं नाही. एकनाथ म्हणाले, ज्ञानेश्वरांनी गीता जर मराठीत सांगितली तर मी भागवत मराठीतून सांगणार. भांडण झालं. आईला विचारतो तो मुलगा हरिपंडित की आई तुला मुलगा पाहिजे का पती पाहिजे? ती म्हणाली मला पती पाहिजे, तू केव्हाही घर सोडून जाऊ शकतोस. त्या क्षणी ते गेलेले आहेत काशीला आणि काशीला जाऊन तो विद्वान हरिपंडित, तो वर्ष गेली काही आणि एक दिवस हत्तीवरून मिरवणूक बघतोय काशीला. हा घडलेला प्रसंग आहे. बसलेलं कोणीच नाही आहे. ते म्हणाले असा कशी मिरवणूक आहे? सगळे लोक जय जयकार गाय, पंडित विद्वान मला दिसत आहेत, जय जयकार करतायत. कोणाचा करतात? हत्तीवर कोणीच नाही आहेत. तो माणूस म्हणतो तिथे तुम्हाला तो ग्रंथ ठेवलेला दिसत नाही आहे का? हां, मग त्याला दिसलं चौरंग आहे, चौरंगावर रेशमी वस्त्रात बांधलेला ग्रंथ आहे. हा कुठला ग्रंथ आहे? हा मराठीतला भागवत आहे. हा कुणी लिहिला? ते नाही का पुढे चाललेत सगळ्यांच्या. बघतो तर आपलं वडील. काशीत ज्याच्या ग्रंथाला मान दिला आणि ते म्हणाले काशी विश्वेश्वर ठरवणार आहे. काशीनाथ, काशीचा जो ज्योतिर्लिंगातला जो महादेव आहे काशीचा, तो ठरवेल. म्हणून त्यांनी खाली ठेवला ग्रंथ आणि नंतर बंद केलं मंदिर. आणि उद्या उठताना हा जर सगळ्यात वरती आलेला असेल तर आम्ही मानू. 3 दिवस असं झालं ना. त्यांनी तो मराठीतला नाथांचा भागवत खाली ठेवला आणि वर संस्कृत भागवत, पुराणं, गीता वगैरे सगळे ग्रंथ वरती ठेवले. आणि ज्या वेळेला सकाळी सगळ्यांच्या साक्षीनं मंदिर उघडलं त्यावेळेला हा भागवत वरती आलेला होता. मग त्यांनी मान्य केलं आणि म्हणाले हत्तीवरून मिरवणूक काढूया. आणि मग या हरिपंडिताला पटलं आणि तो म्हणतो की बाबा माझी चूक झाली, मी परत घरी येतो. पण या मधल्या काळात कोण आलं होतं? एक मुलगा येतो लगेच. गिरिजाताई सांगतात हा अनुभव आपल्याला येतो, आपण त्या दृष्टीने बघत नाही. देव मदतीला येतो म्हणजे कसा येतो मदतीला? तो काय इतरांसारखी मदत करत नाही. तो त्याची माणसं पाठवतो, तो पैसे पाठवतो, पाहिजे त्या पद्धतीने गरज आहे तुमची त्या पद्धतीने पाठवतो. किती उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. परंतु प्रपंच सुधारण्यासाठी भक्ती करायची नाही आहे. शांत मन राहायला पाहिजे, अखंड आनंदात राहायला पाहिजे, मुक्तीचा अनुभव जिवंतपणे आला पाहिजे. म्हणून ही सगळी भक्ती करतो आपण. आता विषय बघूया ना पुढे. तर लक्षात ठेवा, त्यांनी सांगितलं की ददाम्यहम नाही वहाम्यहम, देव कॅरी करतो. आणखीन एक सांगतो, गोंदवलेकर महाराज म्हणून आहेत, त्यांची प्रवचनं, ती पुस्तकं आपण इथे उपलब्ध करून देऊया. खरंच त्यातलं एक प्रवचन रोज वाचणं म्हणजे काय आहे? मनाला दिलेलं इंजेक्शन आहे. अशी 376 प्रवचन आहेत. 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत रोज एक वाचायला 5 मिनटं लागतात. आणि पहाटे उठून तुम्ही ऐकलं तर ऐकायला 4.5 मिनटं लागतात. फार छान आहे. दिवसाची सुरुवात ऐकून करा. आणि इतकं सोपं अध्यात्म
त्यात त्यांनी कुठलंही व्रत सांगितलेलं नाही आहे, कुठल्याही देवाची पूजा करा म्हणून सांगितलेलं नाही आहे, कुठल्याही मंदिरात जा म्हणून सांगितलेलं नाही, हा उपवास करा तो उपवास करा, हे व्रत करा ते व्रत करा, काही सांगितलेलं नाही. फक्त आनंदात कसं राहायचं आणि फुकट, त्याला कुठलाही पैसा लागत नाही. फक्त देह आहे, मन आहे, बुद्धी आहे, आनंद. नाही तर देह आहे, मन आहे, बुद्धी आहे, दुःख. सगळं आहे आपल्याकडे, पण तरी आपण आनंदात नाही आहोत. वी आर नॉट ॲट पीस इवन ॲट होम. घरात असून सुद्धा आपण शांत नाही आहोत, समाधानी किंवा तृप्त नाही आहोत. त्याचा अभ्यास आपण इथे करतो. तर गंमत बघा, एक मुलगा आला, काही काम देता का? त्यावेळेला गिरिजा ते त्याला लगेच म्हटला, नदीचं पाणी आणशील का? वाटेल तेवढं पाणी आणेन. आणि तो हे घ्यायचा ज्याला आपण कावड म्हणतो, इकडे एक घागर तिकडे एक घागर, नदीवर जायचा, गाणी म्हणत यायचा, लोकांचा आवडता झाला. नाव काय? तर श्रीखंड्या. मला नाव नाही आहे, तुम्ही मला श्रीखंड्या म्हणा. आणि ज्यावेळेला सगळी व्यवस्था, लोक तयार होतात वगैरे, सगळा भागवत संपत येतं, त्यावेळेला आलेला हा जसा आला तसा निघून जातो. त्यावेळेला ते म्हणतात, नाथ, हा श्रीखंड म्हणजे दुसरा कोणी नव्हता, ज्याचं मी भागवत सांगत होतो तो साक्षात कृष्ण किंवा विष्णू भगवान होते. आपल्याला असा अनुभव येतो का? मी गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण सांगत होतो. डिसेंबर म्हणजे गेल्या याच महिन्यात, आता पुढच्याच आठवड्यात हे वाक्य असेल त्या पुस्तकात. कोणतं वाक्य असेल की जिथे नाम चालू असतं त्या घरासमोर मी कुत्र्यासारखा पडलेला असतो. लोकांना हे वाक्य आवडलं नाही. महाराज किती झाले तरी कुत्र्यासारखे पडलेले असतात म्हणजे काय? अमेरिकेत सुद्धा जिथे त्यांचे भक्त जातात ते कॅरी दॅट बुक. आपण आपल्या गुरुला घेऊन जातो म्हणून जगभरात स्वामी समर्थ काय, गजानन महाराज काय, सगळ्यांची केंद्र आहेत. कारण मी जिथे जातो तिथे केंद्र बनतं अभ्यासाचं. आणि म्हणून तिथे आलेलं आहे. त्या अमेरिकेतल्या माणसाने विचारलं की मला हे पटत नाही. बाबा बेलसरे म्हणून अलीकडच्या काळात एक फार चांगले भक्त, बुद्धिमान होऊन गेले, हेड ऑफ द फिलॉसॉफी डिपार्टमेंट होते. अध्यात्म म्हणजे काय त्याचा सुंदर परिचय त्यांनी आपल्या पुस्तकातून करून दिला. आणि खूप 50 पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांनी, हे लक्षात घ्या. तर त्यांना प्रश्न विचारला अमेरिकेहून की हे वाक्य मला पटत नाही आहे. आमच्या घरात आम्ही नेहमी नाम घेतो, रोज उपासना करतो. अमेरिकेतला तो माणूस सांगतोय, पण कुत्र्यासारखा तुमच्या दारात पडलेला असतो हे मला पटत नाही. बाबांनी उत्तर दिलेलं नाही. पण गंमत काय झाली बघा, हे तो पत्र लिहितो व त्याच दिवशी मुलाला ज्यावेळेला शाळेत पोचवायला निघतो त्यावेळेला गाडी गॅरेजकडून काढतो. गाडी रिव्हर्स घेत असताना एक कुत्रा उभा. अमेरिकेत तुम्हाला कुत्रा दिसणार नाही रस्त्यावर. आणि असा स्ट्रे डॉग ज्याला म्हणतात, कुठलंही रस्त्यावरचं कुत्रं बिलकुलच दिसणार नाही. हा रिव्हर्स घेताना तो कुत्रामध्ये आहे. हा हॉर्न वाजवतो, कुत्रा जरा बाजूला सरतो, हा गाडी काढतो, मुलाला म्हणतो की पोचवतो. त्यांच्या गाडीच्या मागे तो शाळेपर्यंत येतो. मग तो मुलाला तिथे ताब्यात देतो. ताब्यात दिल्यानंतर तो गाडीत बसतो, परत येतो गॅरेजपर्यंत, म्हणतो हा कुत्रा कोण आहे? आणि ते झाल्यानंतर तो बंद करतो, म्हणतो गॅरेज बंद करण्यापूर्वी आय शुड चेस दिस डॉग, पाठलाग केला पाहिजे या कुत्र्याचा. आणि बघतो इकडे तिकडे धावतो, ते कुत्रं दिसतच नाही त्याला कुठे. आणि मग तो हा अनुभव त्यांना कळवतो. ते म्हणाले, तुम्हाला कशाला डाऊट घेतलात तुम्ही? गुरु जे सांगतो ते वाक्य अक्षरशः खरं असतं. आपण तेवढे सेन्सिटिव्ह आणि रिसेप्टिव्ह नकोत का? आपण रिसेप्टिव्ह म्हणजे ग्रहणक्षम आणि सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनाक्षम पाहिजे तो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की योगक्षेमम वहाम्यम नक्की ते करतात. आपली प्रपंचातली व्यवस्था लागल्यानंतर आपण म्हणतो हां जायला हरकत नाही प्रवचनाला, जायला हरकत नाही वांतेला. इथून जवळच आमचं वांतेचा आश्रम आहे. तिथे आता 24 तारखेपासून 1 तारखेपर्यंत उपासना असते. मी तुम्हाला आमंत्रण देतो त्यांच्या वतीनं की 31 जानेवारीला रात्री आलात तर तिथे दीप आराधना असते आणि 1 जानेवारीला पहाटे दीपोत्सव असतो. शेकडो अशा पणत्या लावलेल्या असतात आणि काय डिव्हाइन ॲटमॉस्फिअर असतं. तुम्हाला जर गोव्यातली 31 डिसेंबर साजरी करायची असेल तर करा बाबा. पण जिथे काही ऐकू येत नाही, तुम्हाला इतकी शांतता असते आणि इतकं सुंदर वातावरण. 10 वाजल्यापासून उपासना सुरू होते. आम्ही 12 वाजेपर्यंत थांबत नाही, 11 वाजता संपते, कारण 4ला उठायचं असतं. नवीन वर्षाचं स्वागत लवकर उठून करायचं आणि या वर्षाला निरोप अगदी जास्त जागरण करून द्यायचं नाही. रात्रभर जे लोक नाचतात, रात्री अंधार करतात, 31 डिसेंबरला घंटा वाजवतात, फटाके उडवतात, ही सगळी दिवाळी आहे. रात्रभर डान्स करायचा आणि 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात. सुजलेले डोळे, सुजलेले पाय, जाणारा तोल, असे सगळे रस्ते घाण, सगळे पार्स घाण. तुम्हाला सांगतो 31 डिसेंबर सगळ्यात कुरूप रात्र गोव्यातली.
आणि गोव्यात किती लोक असतात? आता लांब कशाला आहे, आपण 17 डिसेंबरलाच आहोत ना. 13 दिवसांनी बातम्या आहे का 20 लाख लोक गोव्यात, आणि गोव्याची लोकसंख्या त्या लोकांपेक्षा कमी. म्हणजे गोव्याची लोकसंख्या जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक गोव्यात येतात केवळ 31 डिसेंबरसाठी. राहणार कुठे? बघा, खाणार पिणार रस्त्यावर राहणार सगळं घाण करून जातं. जास्त विषय वाढवत नाही, अनुभव घ्या. पण बरोबर याच्या विरुद्ध असेल तर कम टू वांते. वांते अगदी जवळ आहे, कोणीही सांगेल पत्ता. इथे आमचे वांतेचे बसलेले आहेत ट्रेजरर वगैरे. पण गंमत बघा तो आई शांत, म्हणजे किती शांत. आम्ही काय सुंदर 7 दिवस असतात. गोव्याच्या बाहेरून लोक येतात, फार गर्दी नसते, जास्तीत जास्त 100 प्रवचनाला वगैरे लोक असतात. पण ते शांत, आणि आम्ही तिथे काहीही करत नाही हो. कुठली तशी पूजा करत नाही. ते रेग्युलर पूजा ते करतात म्हणून, बाकी काही नाही. पूजेला तेवढं महत्त्व नाही आहे. ही पूजा आहे सगळी आपण करतोय ते. जशी पोटपूजा आहे ना, तशी मेंदूची पूजा आहे ना. फूड फॉर थॉट, फूड फॉर ब्रेन, फूड फॉर थिंकिंग अँड फूड फॉर हॅपी लाईफ. त्याच्यासाठी अन्न नाही का? आणि ते अन्न म्हणजे भात भाजी भाकरी नाही आहे. ते अन्न म्हणजे विचार आहेत, ते अन्न म्हणजे कल्पना आहेत, ते अन्न म्हणजे भावना आहेत. हे लक्षात ठेवा. आणि त्या आपण निरनिराळ्या ग्रंथातून इथे सहचिंतन करत असतो. मी सांगतो तुम्ही ऐकताय असं नाही आहे, आपण सगळेजण विचार करतोय. म्हणून तुम्हाला सांगतो की दुसरा जो श्लोक आहे, एक सोपा श्लोक, त्याच्या 4 छोट्या गोष्टी सांगतो आणि थांबतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. गेल्या वेळेला आपण 7 भक्तांची उदाहरणं बघितली होती. म्हणजे काय भक्ती करायला क्वालिफिकेशन काय पाहिजे? ज्ञान जर मिळवायचं असेल तर काहीतरी शिकलं पाहिजे, वाचायला आलं पाहिजे, निदान वाचलेलं समजायला पाहिजे. ज्ञानासाठी क्वालिफिकेशन आहे. कर्म करण्यासाठी शक्ती नको का? मला तुमची सेवा करायची आहे, मला श्रमदान करायचं आहे, रक्तदान करायचं आहे, पाहिजे ना माझ्याकडे. ते अवघड आहे. ध्यान तर अवघडच आहे प्रापंचिकाला. ते आपण म्हणतो ना की पहिल्यांदा सोपं वाटतं आपल्याला, यम नियम, नंतर प्राणायाम, आसनपर्यंत बरं आहे, नंतर प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. अवघड आहे ते, आपल्याला जमणार नाही. आपल्याला जमेल काय? आपल्याला भक्ती जमेल. म्हणून भक्तीचा विचार करतो, पण त्यात सगळं येऊन जातं. भक्तीच्या विचारात सगळं येऊन जातं. गेल्या खेपेला आपण बघितलं होतं की एकाच ओळीचा श्लोक आहे. आपल्याला तो सगळ्यांना मराठी जाणणाऱ्या माणसांना माहीत असतो. म्हणून आम्ही म्हणलं अरे ह्याची दुसरी ओळ काय याची? न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. हे कृष्णाने सांगितलेलं आहे की दुर्योधन आणि अर्जुन आलेले आहेत, त्या दोघांना पाहिजे. एकीकडे माझी सैन्य आहे आणि दुसरीकडे मी आहे. पण मी हातात शस्त्र धरणार नाही संपूर्ण युद्धात. मी चालवेन, रथ चालवेन. मी गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. या गीतेत त्यांनी 4 गोष्टी युक्तीच्या सांगितल्यात. एका ओळीत केवढा अर्थ आलेला आहे लक्षात ठेवा. पहिल्यांदा पत्रम पुष्पम फलम तोयम, या 4 गोष्टी आहेत. पत्र म्हटल्यानंतर एक गोष्ट आपण रुक्मिणीची बघितलेलं आहे. कृष्णाची सुवर्ण तुला करायची असते. सगळं सोनं, सत्यभामा काय सगळ्या राण्या सगळं आणतात, तरी कृष्णाचं पारडं जड आहे. हे सोनं वरतीच आहे. मग रुक्मिणी तिथे पूजा करते तुळशीची. हा सगळा विषय आपण बघितला म्हणून मी रिपीट करत नाही. तुळशीची पूजा करताना तिची दासी येते आणि खूण करून सांगते कृष्ण आहे आपला, तो निघालाय, सगळं सोनं पाहिजे करून. ती एक तुळशीचं पिकलेलं पान, येलो लीफ अँड येलो मेटल इज गोल्ड. ती फक्त ते पान भक्तीनं त्या दासीकडे तोडून देते. ते पान त्या याच्यावर ठेवतात सोन्याच्या ढिगावर. लगेच तो ढीग खाली येतो, कृष्ण वर जातो आणि कृष्णाची तुला होते. ही सुवर्ण तुला सोन्याने नाही पुरी होत. भक्तीचं जे सोनं आहे ते एक तुळशीचं पान ती फक्त देते. आणि म्हणून म्हणतात की रुक्मिणीने एका तुलसी दलाने गिरीधरासी तुळी येले. ज्याने पर्वत उचलला म्हणजे केवढी शक्ती आहे. पण एका तुलसीच्या दलानं म्हणजे पानानं रुक्मिणीने कृष्णाला तोललं. ही भक्ती आहे. म्हणून पत्र द्या, पण रुक्मिणीसारखं द्या. दुसरं पत्र आपल्याला माहीत आहे, दुर्वास ऋषी आलेले आहेत, त्यांचे 10,000 शिष्य आहेत आणि 10,000 शिष्य घेऊन जेवायला आलेले आहेत, रात्री जेवायला आलेले आहेत. कारण सूर्यास्तापर्यंत जी सूर्यस्थाली आहे, जी युधिष्ठिरांनी तपश्चर्या करून सूर्याकडून मिळवलेली आहे, त्या थाळीत वाटेल तितके पदार्थ वाटेल तितक्या लोकांसाठी निर्माण होतात सूर्यास्तापर्यंत. सूर्यास्तानंतर त्या थाळीतून एक कण सुद्धा, एक शीत किंवा एक गोटो म्हणतो आपण, तेही निघत नाही.
अशा वेळेला रात्री जेवायला आलेले आहेत आणि दुर्वासांचा क्रोध तुम्हाला माहीत आहे, 10,000 शिष्य आणि आम्ही भूक लागलेली आहे, जेवण पाहिजे. युधिष्ठिर विचार करत नाही, त्याला बाहेर बोलवते, आत बोलवते द्रौपदी, आत या, एकदम हो म्हणू नका. दुसऱ्या दिवशी त्यांना उद्या जेवायला बोलवा ना, आज कसं घालणार होत आपण रात्री. तो म्हणतो या ना, स्नान करा आणि या. ते स्नान करायला जातात आणि इकडे अडचण आहे. अशा वेळेला कृष्णाचा धावा करायचा. कृष्णाचा धावा केला की कृष्ण धावून येतो आणि कृष्ण धावून आला म्हणजे तुमचा प्रॉब्लेम म्हणजे सुटला, समस्या सुटली, समस्येतून मुक्ती मिळाली तुम्हाला. तर कृष्ण येतो आणि म्हणतो मला भूक लागलेली आहे. त्यावेळेला द्रौपदी, आपण म्हणतो ना मराठीत, दुष्काळात 13वा महिना, आधी काही खायला नाही आणि तुला भूक लागली, आता काय देऊ. तुझ्याकडे ती सूर्यपात्र आहे ना, सूर्यस्थाली आहे ना, ती जरा आण ना. ती घासून वगैरे मी व्यवस्थित ठेवले, बघूया तरी. त्याला एक पान कृष्णाची लीला आहे, तर ते एक पान लागलेलं असतं, ते खातो तो ढेकर देतो. आणि ज्या वेळेला ब्रह्मांडाचा जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक ढेकर देतो, त्यावेळेला अनंत कोटी ब्रह्मांड तृप्त झालेली असतात. इकडे काय गंमत झाली, इकडे स्नान करतो ते नदीत. हे पुराणातल्या गोष्टी फार मजेदार असतात ना. त्या पाण्याचा आमरस झाला हो, आणि हे केशवाय नमः नारायण करताना परत परत घेतात. आमरस एवढा गोड लागला त्यांना, पोट भरलं सगळ्यांचं. आणि बाहेर आल्यानंतर म्हणतात पोट भरलं, आता काय युधिष्ठिराकडे जाऊन जेवणार. तो सात्विक माणूस आहे, त्यांनी जर शाप दिला म्हणजे त्याला वाईट जरी वाटलं तरी आपला. दुर्वास म्हणाले माझंही पोट भरलेलं आहे, आपण काय करूया, अंधारात काळं करूया, निघून जाऊया. हे लक्षात ठेवा, एकही येत नाही. कृष्ण म्हणतो कोणी जेवायला येणार नाही आहे, घाबरू नका. आलेलं नाही. ते एक पान, कोणाचं पान होतं, द्रौपदीचं पान होतं. आधीचं पान कोणाचं होतं, रुक्मिणीचं पान होतं. आपण म्हणतो लोग कहते भगवान खाते नाही. अरे आपण भिलनी की तरह, हे पुढचं आहे, पत्रम पुष्पम, फूल. फूल कुणी अर्पण केलं, गजेंद्राने अर्पण केलं. हा गजेंद्र आणि मगर हे दोघांनी अपमान केला ऋषींचा, म्हणून त्यांना शाप मिळालेला आहे. गजेंद्राला शाप मिळालेला आहे, तू जमिनीवर गजेंद्र इंद्र असेल, पण पाण्यात एक दिवस मगर तुला ओढून नेल आणि तो तुझ्या जीवनाचा अंत असेल. मगरीला शाप दिला. हे शाप कसे देतात ते लक्षात ठेवा. देवल ऋषी आहेत, देवल ऋषी अर्घ्य सोडतायत. अशा वेळेला काही गंधर्व स्नान करायला आलेले आहेत आणि गंधर्वांना आपल्या स्त्रियांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी बघ मी काय करतो, पाण्याच्या खालून जातात आणि पाय ओढतात आणि देवल ऋषी जे अर्घ्य देत असतात सूर्याला ते खाली पडतात. ते शाप देतात, पाण्याच्या खालून येऊन तू माझा पाय ओढलेला आहेस, तू मगर होशील, क्रोकोडाईल होशील तू. लगेच ते म्हणतात उशाप काय. तर एकदा एका हत्तीचा पाय घेऊन तू खाली होशील, त्यावेळेला विष्णू भगवान येतील, तुला मारतील आणि हत्तीला मुक्त करतील आणि तो तुमच्या दोघांचा मुक्तीचा क्षण असेल. आता हत्तीला कुठला शाप मिळाला होता, का शाप मिळाला होता. एक राजा आहे, अगस्त्य ऋषी आलेले आहेत. जर कुठलाही ज्ञानी माणूस, हा खरं आजही नियम आहे आणि आजही खरे ज्ञानी माणूस आहेत, खरे निस्वार्थी आहेत, खरे लोकसेवक आहेत. मी तुम्हाला सांगतो, कमलाकांत तारी जर माझ्याकडे आले ना, तर मी पूजा करत असलो तरी मी उभा राहणार आहे, कारण ती सेवा आहे. आमच्याकडे वांतेला अण्णूजी म्हणून आहेत, रात्री 2:30 वाजता पुण्याला गेले तर पुणेकर सुद्धा दार उघडतात आनंदानं. हे लक्षात ठेवा. ते म्हणतात अण्णूजी तुम्ही, अरे साक्षात. कल्पना करा, त्याला काही लागत नाही आहे. लोकांना कळलं पाहिजे की हा निस्वार्थी माणूस आहे, हा सेवा करतो, आपल्याकडे आहे ते सगळं देतो, हा ज्ञानी माणूस आहे, याच्याकडे मार्गदर्शनाकडे जायला हरकत नाही. हा हे पटलं पाहिजे ना लोकांना. हा राजा वर पाय घेऊन बसलेला आहे. अगस्त्य ऋषी येतात. 2 गोष्टी करायच्या असतात, एक म्हणजे उत्थापन, उठून उभे राहा, आणि उच्चासन, आपल्यापेक्षा उंच आसन ऋषींना द्यायला नको का. आणि तुझ्याकडे उंच आसन नाही आहे तर ऋषींना तुझ्या आसनावर बसवून तू उभा राहा किंवा त्यांच्या पायाशी बस, हा नियम आहे. हा उद्धट राजा तसाच बसतो. तो म्हणतात तुझा अहंकार हत्ती एवढा मोठा झालेला आहे, हत्ती होशील. मग तो शरण येतो. मग त्याला तेच सांगतात, तू हत्ती होशील, गजेंद्र होशील, हत्तींच्या कळपाचा नायक बनशील, पण एक क्षण असा येईल किंवा एक दिवस असा येईल, एक मगर तुला ओढेल आणि त्यावेळेला तू काय करतोस यावर तुम्हा दोघांची मुक्ती अवलंबून असणार आहे. तुम्ही दोघांनी ऋषींना त्रास दिलेला आहे. अशा वेळेला ज्यावेळेला तो मगर हत्तीला ओढतो, हत्तीला कळतं की आपली सगळी शक्ती जमिनीवर आहे, पाण्यात आपल्यापेक्षा मगर जे आहे क्रोकोडाईल ती जास्त शक्तिमान आहे. अशा वेळेला त्याला तिथे कमळ उगवलेलं दिसतं. तो कमळ तो सोंडेनं तोडतो आणि वैकुंठाच्या दिशेनं सर्व भावाने भक्तिभावाने असं टाकतो
आणि मग गरुडावरी बैसोनी आला माझा कैवारी, आपण जे म्हणतो ना तो येतो, सुदर्शन चक्राने त्या मगरीला मारतो, एक दिव्य पुरुषून मगरीतून मुक्ती मिळते त्या गंधर्वाला, आणि इकडे हा राजा मुक्त होतो, तो गजेंद्र. तो म्हणतो छान, नमस्कार करतो आणि निघून जातो. ही त्यांची कथा आहे. फूल कोणाचं द्या? गजेंद्रासारखं द्या. मृत्यू जवळ आलेला आहे, मला देवाला देण्यासारखं काही नाही आहे, मी देवाची नुसती प्रार्थना करेन का? इथे फूल आहे, संपूर्ण भावनेनं त्यांनी दिलेलं आहे फूल, की हे मला दुसरं काही नको, मला जर प्राण राखायचा असेल किंवा मुक्तीचा क्षण असेल तर मला मुक्त कर. पत्रम पुष्पम फलम, फळ आपल्याला माहीत आहे म्हणून वाढवत नाही. खूप फळांची उदाहरणं आहेत, पण आपल्याला शबरीचं उदाहरण माहीत आहे ते सांगतो. ही उष्टी फळं आहेत की हो, उष्टी बोरं आपण म्हणतो, ती रामाने खाल्लेली आहेत, लक्ष्मणाने नाही खाल्लेली. तुम्ही मुद्दामून तुम्ही ते गीतरामायणातलं ऐका, हे सौमित्री का शंकित दृष्टी, ही मधुर आहेत, ते उष्टी नाही आहेत बोरं. वेदांचा मधुरिमा म्हणजे सगळ्या वेदांच्या ज्या रुच्या आहेत, जे मंत्र आहेत, त्यातले जे माधुर्य गोडी आहे ना, ती याच्यात आलेली आहे, या बोरात आलेली आहे. तुला काय वाटते उष्टी बोरं आहेत? लक्ष्मण शेवटपर्यंत खात नाही, जाऊ दे, पुढचा मुद्दा आहे. पण इथे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की तिने हे सगळं सांगितलं, तिच्या गुरुनी मातंग ऋषींनी जो निरोप सांगितला होता, सीता कुठे आहे त्याचा पत्ता सांगितला, मार्ग सांगितला, सुग्रीवाबरोबर मैत्री कर, कारण तुम्ही दोघंही समदुःखी आहात. सुग्रीवाची पत्नी रीमा, त्याचा मोठा भाऊ वाली, त्यांनी बळानं पळवलेली आहे, आणि तुझी पत्नी सीता रावणानं पळवलेली आहे. तेव्हा तू सुग्रीवाशी मैत्री कर, सुग्रीवाचं जे वानर सैन्य आहे त्यांनी तू जा आणि रावणाकडून सीता मुक्त कर. हा सगळा निरोप दिला. आणि नंतर ती रामाला म्हणते की रामा, आता मला तुझ्यात विलीन होऊ दे, मी आतून योगाग्नी निर्माण करते आणि पायापासून मस्तकापर्यंत एक एक गात्र म्हणजे एक एक अवयव माझा पूर्णपणे भस्म करते आणि मी तुझ्यात विलीन होते. राम म्हणतो नाही, त्यापूर्वी मला तुला काहीतरी द्यायचं आहे. म्हणून नवविधा भक्ती ही रामायणातली आहे, ती नवविधा भक्ती राम सांगतो, निराळ्या प्रकारची आहे, पण असंच आहे एकंदरीत. ती नवविधा भक्ती ऐकते आणि नंतर ती योगिनी आहे, ती तपस्विनी आहे, ती भामिनी आहे, ती भस्मशायिनी होते. इथे कुठेही भिलनी शब्द वापरलेला नाही. भिलनी असणारा काय महत्त्व आहे? अरे ती योगिनी आहे, तपस्विनी आहे, तेजस्वी आहे भामिनी, आणि शेवटी भस्मशायिनी होते. त्याच्या आधी नवविधा भक्तीचा आहे. लक्ष्मण प्रश्न विचारतो, तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लक्ष्मण म्हणतो रामा, तुला माहीत होतं ना रे, हिच्या जीवनाचा हा शेवटचा क्षण आहे, माहीत होतं. तिची प्राणज्योत तुझ्यात विलीन होणार आहे, माहीत होतं ना? हो माहीत होतं ना. मग तिला तू नवविधा भक्तीचा उपदेश का केलास? कारण ती मुक्त झाली. त्यावेळेला सांगतो, वेड्या लक्ष्मणा, तो तुझ्यासाठी होता. तो तुझ्यासाठी उपदेश होता. दुसऱ्याला सांगितलेलं आपण जास्त कान देऊन ऐकतो, माहीत आहे ना. भिंतीला कान असतात. शेजारच्या फ्लॅटमध्ये काय चाललं आहे आपण आपल्या फ्लॅटमधलं ऐकत नाही कोणाचं, दुसऱ्याचं ऐकतो. म्हणून तिला सांगताना तू लक्ष देऊन ऐकशील, म्हणून तुझ्यासाठी तो उपदेश होता. ती भिलनी ती मुक्त होऊन गेली, कारण ती योगिनी होती म्हणून. तिचं फळ खाल्लं. आता तो यम पाणी, पाण्याची गोष्ट कदाचित तुम्हाला माहीत नसेल, भागवतात असेल. ही शेवटची कथा. रंतीदेव नावाचा राजा आहे, त्याचं प्रजेवर अत्यंत प्रेम आहे. त्याला प्रजाहितदक्ष, प्रजावत्सल, प्रजेला मूल मानतात आणि त्याप्रमाणे त्याचं प्रेम करतात, असा तो राजा होता. लागोपाठ 3 वर्ष दुष्काळ पडलेला आहे. अशा वेळेला खरंच मरायला लागलेले जनावरं, पाणी नाही आहे कुठेही. त्यावेळेला हा म्हणतो मी उपवास करणार, जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंबही घेणार नाही, अन्नाचा कणही घेणार नाही. प्रायोपवेशन, मी मरेन किंवा पाऊस येईल. आणि अशा वेळेला 49 दिवस तो पाण्या आणि अन्नाशिवाय राहिलेला आहे. आणि नंतर पावसाची लक्षणं दिसतात, गडगडाट वगैरे सगळा होतो. त्याचे पुरोहित भटजी येतात आणि म्हणतात, चल आपण तुझं जे व्रत आहे ना त्या व्रताची सांगता करूया. अजून पाऊस पडलेला नाही आहे, कुठेही पाणी नाही आहे. अशा वेळेला त्यांनी जे पाणी थोडंसं आणलेलं आहे ते घेऊन म्हणाले, तू आचमन घे आणि ते सोड. इतक्यात एक अत्यंत आसन्न, एक पाऊल टाकता येत नाही असं एक याचक आलेला आहे. भिकारी म्हणा तुम्ही, पण भिकारी नाही, तो भिक्षेकरी आहे, याचक. तो म्हणतो थोडंसं पाणी मिळेल का मला, नाही तर मी इथेच मरेन. त्यावेळी तो रंतीदेव म्हणतो काही हरकत नाही आहे, मी इतके दिवस उपाशी आहे, मी मेलो तरी चालेल, पण हे पाणी मी तुला देतो. सगळं ते आणलेलं पाणी त्याला प्यायला देतो. तो आशीर्वाद देतो, दर्शन देतो.
निरनिळ्या ठिकाणी निरनिळ्या देवांचं, एका ठिकाणी दत्तात्रेयाचा उल्लेख आहे. दत्तात्रेय साक्षात प्रकट होऊन दर्शन देतात आणि तुझ्या राज्यात आबादी आबाद होईल, पाऊस पडायला लागतो आणि याचं उपोषण सुटतं. पाणी त्यांनी शेवटचा पाण्याचा थेंबसुद्धा दान केला आणि म्हणून जगाचं आणि त्याच्या जनाचं प्रजेचं कल्याण झालं. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या, शेवटचा शब्द आहे प्रयच्छते. भक्ता शब्द वापरलाय, भक्त्या, भक्तीनं जो मला देतो, त्याची काही अपेक्षा नसेल ती मी पुरी करतो ना, त्याच्यापेक्षा त्याच्या जीवनात चांगलं काय व्हायला पाहिजे मला कळतं. पण तो काही मागत नाही आहे ना, मग मी त्याला पाहिजे ते देतो. योमे भक्त्या प्रयच्छते. आणि त्या भक्तीने अर्पण केलेला पत्रम पुष्पम फलम तोयम, तोयम म्हणजे पाणी, दुसरी कसलीच अपेक्षा सांगितलेली नाही. आणि हा गीतेतली राजविद्या, राजगुह्य, किंग ऑफ ऑल सिक्रेट्स अँड क्वीन ऑफ ऑल विद्याज हे आहे. हे लक्षात ठेवा. अर्पण करा एक अनन्यास चिंतयंतो माम योगक्षेमम वहाम्यम, हे सिक्रेट आहे. आणि दुसरं हे, मला काही नको, मला रत्न माणकं पैसा काही नको. पत्रम पुष्पम फलम तोयम, ही भक्ती आहे, ही गीतेचा इसेन्स आहे. आणि आत्तापर्यंत आपण 6 प्रवचनात जे बघितलं त्याचं हे सार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की आपण अशी भक्ती करूया की जी खरंच डोळस आहे आणि ती मला अंधश्रद्धा बनवत नाही, जे मला दुर्बल बनवत नाही. आणि काय हे सगळं केलं पण होत नाही, 16 सोमवार केले जमत नाही, मग मंगळवार करा ना. या मंगळवारी केले मग शनिवार करा ना, मग गुरुवार करा ना. हे असे आपण फक्त करतच राहतो. आपल्या जीवनातले भोग कोणालाही चुकत नाहीत. ना ते रामाला चुकले, ना ते कृष्णाला चुकले, ना ते ज्ञानेश्वरांना चुकले, ना ते तुकारामांना चुकले. आज ज्ञानबा तुकारामाचा घोष करू, त्यांचं केवढे हाल केले. त्यानं बहिष्कार, तुमच्या सावलीचा स्पर्श होता कामा नये असं त्याने आयुष्य काढलं ना. आणि तुकारामाचे काय हाल केले त्या मंबाजी बाबाने, लक्षात घ्या. कोण चुकलंय. म्हणून जीवनातले आपले भोग आहेत ते भोगलेच पाहिजेत. 4 शब्द आहेत, त्यांनी एक प्रार्थना करून संपूया. ते 4 शब्द फक्त लक्षात ठेवा. देवाला पहिल्यांदा मागायचं काय, तर मला बुद्धी दे. बुद्धी कशासाठी? इंटरप्रिटेशन, पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन ऑल हॅपनिंग ऑफ ऑल हॅपनिंग्स. सगळ्या जगात काय घडतंय, पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन. कोण जबाबदार आहे? मी जबाबदार आहे. माझ्या दुःखाला मी जबाबदार आहे, माझ्या अपयशाला मी जबाबदार आहे, दुसरं कोणीही जबाबदार नाही. अशा पद्धतीने जर जीवन आपण वाचायला शिकलो, जीवनातले प्रसंग, तर कधीच निराश होणार नाही. पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशनसाठी, पॉझिटिव्ह थिंकिंगसाठी मला बुद्धी दे, पहिली प्रार्थना. मला शक्ती दे. कशासाठी? जे घडेल ते सहन करण्यासाठी. आनंदात शक्ती दे, आनंदात सहन करण्यासाठी. काय कॅन्सर हरकत नाही. आता किती लोक कॅन्सरवर दर महिन्याला एक पुस्तक लिहित आहेत की मी आनंदात आहे, कॅन्सरबरोबर माझा सुंदर संसार चालू आहे, कॅन्सर माझा संगाती आहे. हे कॅन्सरच्या एका स्पेशालिस्टने लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे कॅन्सर माझा संगाती. त्याच्यात एक प्रकरण आहे. मला कुणीतरी गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचं पुस्तक दिलं, ते मी वाचायला लागलो. हे मला खूप चांगलं वाटलं. कुणीतरी म्हणले ते ह्याला गोंदवलेला जा. अर्धा तास माझ्या लेटेस्ट ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरी केल्यानंतर मी थकत होतो आणि माझ्या असिस्टंटना सांगत होतो. मग माझी बायको मला कॉफी वगैरे काहीतरी द्यायची. मग पुन्हा विश्रांती घेऊन मी करायचो. हे माझं हॉस्पिटल मुंबईचं, मी जगातला प्रसिद्ध कॅन्सर स्पेशालिस्ट. गोंदवल्याला आल्यानंतर गोंदवल्यातल्या साध्या स्वयंपाकघरातल्या पहिल्यांदा सूर्या वगैरे हे करून साधी टेबलं करून 13 तास मी ऑपरेशन करत होतो. मी दमत नव्हतो, मी थकत नव्हतो. आणि इकडे सुद्धा इनस्पाईट ऑफ ऑल लेटेस्ट मेडिसिन अँड टेक्नॉलॉजी माझा एखादा पेशंट तरी मरत होता. पोस्ट सर्जिकल म्हणजे सर्जरीनंतर कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत होते. गोंदवल्याला एकही नाही. आणि गोंदवल्याची माणसं अडाणी, गोंदवल्याची माणसं खेड्यात राहणारी, म्हणून स्वच्छते तेवढी नाही, कॉम्प्लिकेशनच नाही. हे कोण आहे? म्हणून त्याने माझे माहेर गोंदवले हे वाक्य त्याच्यातलं लक्षात ठेवा. पुरुषांना माहेर असतं. सद्गुरू माऊली म्हणतो ना, विठोबा माऊली म्हणतो ना, ज्ञानोबा माऊली म्हणतो ना. म्हणून ज्ञानोबा माऊलीचे आळंदी हे सगळ्यांचं माहेर आहे, पुरुषांचं सुद्धा. माहेर काय फक्त स्त्रियांनाच असतं, ते एक माहेर प्रपंचातलं, अध्यात्मातलं माहेर काय विठोबा माऊली, पंढरपूर माहेर आहे. तुम्ही मुद्दामून यावं. आणि त्याला येताना प्रत्येकाचा वाक्य असतं, डोळ्यात खरंच पाणी येतं. 7 दिवस इकडे होतो, 5 दिवस होतो, 3 दिवस होतो. माहेरला असल्यासारखं वाटलं. काही करावं लागत नाही. काही करावं लागत नाही. कुलूप लावलं की नाही बघावं लागत नाही, गॅस ऑफ केला की नाही, स्विच ऑफ केलं की नाही, काही नाही. आनंदात राहा ना तुम्ही. बाकी काय,
देवाचं मात्र करू, शांत राहूया, मौनात राहूया. म्हणून मला पहिल्यांदा शक्ती पाहिजे, मला बुद्धी पाहिजे, मला भक्ती पाहिजे, नम्र. आणि मुख्य म्हणजे तुझी स्मृती कायम ठेव, नामस्मरण माझं कायम. ही प्रार्थना करून थांबूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. 1 मिनिट शांत. इथे जे शब्द उच्चारले जाणार आहेत ते सगळ्यांनी मनातल्या मनात म्हणायचे आणि अर्थ लक्षात घ्यायचा आहे, भाव निर्माण करायचा आहे. शांत. शब्द मनातल्या मनात. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायका भगवान श्री गोपाल कृष्णा, तुझ्या प्रेरणेनं इथे हा जो सत्संग चालू असतो त्यात सहभाग घेण्याची आणि त्यातून अखंड आनंदात राहण्याची बुद्धी मला दे, शक्ती मला दे, भक्ती मला दे आणि तुझ्या नामाची स्मृती माझ्या मनात आणि जीवनात अखंड जिवंत ठेव, चालू ठेव. शांत. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ सगळ्यांना येतो, बरोबर म्हणायचं आहे शांतपणे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. डोळे बंदच शांतीपाठ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच ठेवायचे. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. डीप ब्रीदिंग 3 times. हातावर हात चोळायचे. रब युअर हँड्स. आणि चेहऱ्याला मसाज करायचा. ते हात चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळायचे. अगदी सावकाश डोळे उघडून समोर जी कृष्णाची भव्य मूर्ती आहे, गोपाल कृष्णाचं दर्शन घ्यायचे आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करायचा आहे. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार. शांत.